shot. Extravagance at the end. इंडिया बढ़ेगा इंग्लैंड से 1 जुलाई से धुलाई का मजा अब सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या श्रावण सरी घेऊन सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश। तर मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी होणार आहेत सोनी चॅनलवर 19 जुलैपासून शनिवार रविवार रात्री 8 वाजता सुरू झालेल्या भारताचा सर्वाधिक लाडका डान्स रियालिटी शो सुपर डान्सर चॅप्टर 5 चे जजेस। जोरदार आणि त्यांचं स्वागत करूया। सर्वप्रथम येत आहेत मास्टर मर्जी। आणि आता मंचावर येत आहेत गीता मा म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गीता कपूर। गीता मा, मर्जीजी, तुम्ही इथे आलात, आम्हाला फार आनंद झालेला आहे। गीता मा, तुम्ही एक रील पण आधी केली होती आणि आम्हाला माहिती आहे तुम्ही जत्रेच्या फार मोठ्या चाहत्या आहात। त्यामुळे तुम्हाला इथे पाहून आम्हाला फार आनंद होतोय। तुम्हाला आज इथे येऊन, जत्रेत येऊन कसं वाटतं हे आम्हाला ऐकायला फार आवडेल। या व्यतिरिक्त आणखी काय काय वाटतंय? मेरे को मराठी इतनी अच्छी आती नहीं है, नो पण खूप छान वाटते। अँड थँक्यू फॉर हॅव्हिंग अस। मी आहे खूप मोठी फॅन सगळ्यांची, एव्हरी वन, अँड थँक्यू फॉर दिस। मी पण जल्दी शुरू करो, ये बहुत परेशान करेगा नहीं तो। बट मैं एक बार जाने से पहले वहाँ सबको कहना चाहती हूँ, हमारा शो आया है सुपर डांसर चैप्टर 5। बहुत लोग आपका शो देखते हैं, जैसे मैं देखती हूँ, एंड मैं चाहती हूँ कि वो जितना आपको प्यार देते हैं प्लीज़ हमें दीजिए। इट्स कमिंग आफ्टर 4 years, छोटे बच्चे हैं, बहुत मेहनत की है। उनकी मम्मियाँ भी इस बार भाग ले रही हैं उनके साथ। यू विल सी देम ऑल्सो। नहीं तो नॉर्मली मम्मियाँ जो हैं वो हमेशा एक कोने में बैठते हैं, अपने बच्चे को देखते हैं। सो दिस टाइम माँ स्टार है तो बच्चा सुपरस्टार है। ये हमारा टैगलाइन है। वी वांट टू थैंक ऑल द पेरेंट्स आउट देयर जो अपने बच्चों को हमारे हवाले करते हैं। सो प्लीज़ वॉच द शो, प्लीज़ प्लीज़ प्लीज़। बहुत मेहनत कर रहे बच्चे लोग, एंड यू विल सी, एक झलक आपको भी दिखाएंगे। हाँ जी, वाह, वी आर सो एक्साइटेड फॉर दॅट। खूप शुभेच्छा तुम्हाला त्या सीझनसाठी। आणि तुमच्याशी आणखी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही स्थानापन्न व्हा। थँक्यू। थँक्यू। मंडळी, आता हास्य जत्रेच्या मंचावर रंगणार आहे मंदारचा गुरु कोण हा वाद। त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचं नवीन समीकरण अनुभवण्यासाठी, जे घेऊन मंचावर येत आहेत आपले अतरंगी हास्यवीर। मस्सा काढ, मस्सा लावायचा ना। हा काय मस्सा आहे? हा एवढा मोठा? ए दत्तू दत्तू दत्तू, तू प्रोडक्शनला आहेस ना? हो दादा। हे काय मस्त आहे, तुला स्किटसाठी पाहिजे होता ना? एवढा मोठा? थोडा अजून द्यायचं ना, बुबुळ म्हणून वापरला असता मी। एवढा मोठा मस्सा असतो? काय आहे हे? थोडं बारीक करून देतो मी। अरे थोडा हा नको आहे मला, आता नवीन दे। एक्सक्यूज मी, मला फक्त 3 मिलीमीटरचा पाहिजे, कळलं? एवढाच नॅचरल दिसला पाहिजे तो, थोडा जास्त नाही, थोडा कमी नाही, कळलं? समीर चौगुले परफेक्शनिस्ट आहे, लक्षात आलं? दादा खर्च झालाय दादा आता। खर्च बिर्च मला माहित नाहीये, मी जेवढं सांगितलंय तेवढा मस्सा मला पाहिजे, दॅट्स इट। ठीक आहे, सांगतो तसं गोस्वामी सरांना। थांब थांब, ठीक आहे, बघ चांगला आहे, मस्त आहे, एवढा वाईट नाहीये। इट्स ओके ओके। आणि तू प्रत्येक गोष्ट गोस्वामी सर कशाला रे?
तुमच्यात मिटवा ना जरा, तुम्ही ठरवा ना काहीतरी तुमच्या लेवलला. आमच्या ठरवलं तर तुम्हाला चालणार आहे? नाही सांगतो गोस्वामी सरांना, ते तसंही मस्सा कॅन्सलच करतील. नाही राहू दे मग, राहू दे. चल चल येडायस का तू? हा? कुठला मूड आहे तुझा? कमान यार. हा? चल चल हस हस. का? जा. वा 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 ना तू का दादा येऊ का? अरे मंदार, येस सर. अरे ये. अरे काय? अरे वेडायस का? दादा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दादा. अरे यार काय सांगू यार. बस 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 Yes. बस 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 यार. अरे इथे बस ना वेडायस का? ये रे ये. येस दादा. अरे आज तुझाच मी विचार करत होतो. आज सकाळी, आज गुरुपौर्णिमा, हा. म्हणून तू मला मेसेज पाठवलास आज. काय मेसेज आहे यार? काय मेसेज आहे? काय चुकलं काय दादा? अरे थांब ये. अरे ये इकडे. अरे काय मेसेज पाठवलायस हा? हा हा. अरे कोण पाठवतं असं यार? दादा त्या लायकीचा आहे का रे? खरंच मला सांग. हो दादा. नाही रे. कसं करता रे? किती प्रेम करता रे तुम्ही माझ्यावर? येस दादा. मी खरं सांगतो म्हणजे दादा हे आजपर्यंत असा मेसेज म्हणजे जस्ट चांगला आहे. म्हणजे आजपर्यंत असा कोणी मेसेज पाठवला नव्हता ना, त्यामुळे एकदम असा हे झाला. सगळे येऊन हॅपी गुरुपौर्णिमा म्हणतात, बरोबरच असतं रे. पण काय सुंदर मेसेज पाठवलास रे तू. येस दादा. हे काय लिहिलंयस एक मिनटं जरा. मला हे शब्द आहेत ना घुसले रे, रुतले. मी खरंच सांगतो मँडी. थँक्यू दादा. हे बघ. समीर दादा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. शुभेच्छा. हा. आणि तू पुढे लिहितोयस की तू एक निस्सीम आभाळ आहेस. येस दादा. आभाळाची तू मला उपमा दिलीस. आभाळाशी दादा. आणि मी त्यात उडणारा एक छोटासा पक्षी. छोटासा पक्षी दादा. कोण लिहितं रे एवढं? मी दादा. खरं सांगतो. अरे थँक्यू. आणि पुढे तू लिहितोयस की तू अथांग समुद्र आहेस. आणि दादा तू अथांग समुद्र आहेस आणि मी त्या किनाऱ्यावरचा एक शिंपला. एक शिंपला दादा. हे रिअली मिनिट ना, म्हणजे असं नाही रिअली मिनिट्स दादा. हे आतापर्यंत असं कोणीच पाठवलेलं नाही रे. मला तर वाटायचं ना तुमचं हे जनरेशन ना ते मला नाही दादा. नाही. अरे ते मला फार असं किंमत नाही देत असं मला नेहमी वाटायचं रे. नाही पण दादा, असं अजिबात नाही. असं अजिबात नाही. तू पुढे लिहितोयस समीर दादा तू MHJ बुंदा आहेस. बुंदा आहे दादा. आणि बाकीचे सगळे ऍक्टर्स आहेत त्या पारंब्या. हा पारंब्या दादा. म्हणजे फांद्या पारंब्या. पुढची ओळ मला जास्त आवडली. थँक्यू दादा. समीर दादा तू MHJ सूर्य आहेस. येस दादा. आणि बाकीचे सगळे काजवे. काजवे दादा. मी बायकोला मला रडू आला. मी बायकोला सुद्धा दाखवला हा मेसेज. तिच्याही डोळ्यात पाणी आलं माहिती का रे. येस दादा. मी खरं सांगतो म्हणजे आज खरंच मला खूप बरं वाटतं रे. म्हणजे हे म्हणजे गोस्वामी सर मोठ्या सरांनी आजपर्यंत माझी जी शाबासकी दिली आहे, कौतुक केले ते एका बाजूला, बरोबर. आणि हा तुझा मेसेज एका बाजूला यार. थँक्यू सो मच दादा यार. नाही थँक्स मी म्हटले पाहिजे यार. दादा मी खरंच अरे मनापासून. नाही रे मँडी, थँक्यू सो मच. माझे मनापासून सांगतो. सॉरी थोडं एवढा हळवा झालेलं नव्हतं आजपर्यंत. नाही दादा. थँक्यू सो मच. नाही दादा मी थँक्यू सो मच दादा. ए मंदार मी चुंबन घेऊ कपाळाचं तुझ्या? चुंबन घेऊ कपाळाचं तुझ्या? चालेल दादा. केस केस केस. दादा नाही तुला. अरे तुला तुला तुझे 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 बाजूला कर. सॉरी. घाम 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 पुस ना जरा. घाम आला ते घाम पुसूस. तुम्हाला रुमाली पुस. किती ते बापरे. थँक्यू यार. थँक्यू दादा. अरे नाही रे सारखं नको करू यार. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दादा. अरे नाही रे मी खरंच मी टच झालो एकदम भरून आले मला. नाही अगदीच दादा. म्हणजे बस please. अरे हो हो दादा येस येस. अरे अरे पशा. अरे हो वागता येत नाही मला माहिती. कमी कर. काय हे पशा. दादा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. येस येस पशा मोठा हो यार. अरे तुझ्यात कला आहे, गुण आहेत पशा. इतका मोठा हो ना तू. खरं सांगतो पशा. एक थांब. मॅडम येस दादा. मॅडम हा दादा. मॅडम मी तुला शोधतो कधीपासून. मॅडम चॉकलेट.
चॉकलेट अरे चॉकलेट का रे हॅपी बर्थडे हे सांगितलं नहीं, दादा हैप्पी बर्थडे नहीं मग चॉकलेट कशाला दिलंस दादा मैडम ने आज दिन बना दिया मेरा म्हणजे काय होतं दादा हा. म्हणजे काय हे बघ तू आहेस तू सिनियर आहेस दादा हो तुला माझा हे हा कुठला हा कुठला नमस्कार आहे मला सॅल्यूट नाही ते सरकलं दादा मी हेच करतो रगला तुला माझा सॅल्यूट नाही, दादा of course. पण काय होतं की आपण सकाळी उठतो दादा झोपेतनं उठलो अरे काय आलं झोपेतनं उठतो दादा आणि मग आपण मेसेज बघतो काय आता डांगेचं असेल 9:45चा कॉल टाईम मग प्रियदर्शनीचा फोटो बिटो आपण ते सगळं चेक करतो आणि दादा आपल्याच एका ज्युनियर को आर्टिस्टने आपल्याला गुरुपौर्णिमेचा मेसेज केलेला असतो दादा मॅडम येस दादा दादा तू मेसेज वाचलास ना तू जळशील दादा सर रिडिंगला बोलवलं मॅडम रीडिंग बिडिंग होते रहेगा मॅडम रीडिंग बिडिंग होता रहेगा मॅडी हा दादा ए असं कोण लिहितं असं दादा ए, काय लिहिलं माहिती लिहिलं सन्माननीय पशा दादा तू म्हणजे निस्सीम आभाळ आणि मी त्यातला इवलासा पक्षी दादा मी आभाळ दादा पुढे लिहितो दादा अथांग पशा समुद्र दादा तू अथांग समुद्र आणि मी म्हणजे किनाऱ्यावरचा शिंपला काय लिहिलंय दादा मॅडम येस दादा रिअली यार मी खरंच सांगतो दादा हे सोड हे काहीच नाही दादा मला हास्य जत्रेचा बुंदा बोललाय रे दादा मी बुंदा पशा दादा तू हास्य जत्रेचा बुंदा आणि बाकीचे ऍक्टर म्हणजे फांद्या, फांद्या? फांद्या दादा दादा हे बघ तुला राग येईल होय. ठीक आहे हरकत नाही तो ठरवणार ना कोणाला गुरु मानायचं तू रागून काय उपयोग नाही त्याने मला मानलं हे तुला कळत- दादा एक विषय तो नाही दादा मला परेलला थांब ना, जायचं ए. मॅडम, थांब ना मॅडम हा मला काय वाटायचं माहिती आधी मला असं वाटायचं की मी कोणच नाहीये हे बरोबरच वाटायचं दादा नाही, नाही हे हा काय बोलला ते मला फक्त सांग याने पण त्याने मला आज जाणीव करून दिली होय. कोण आहे दादा माझ्यातलं काय आहे ना त्याने आज जाणीव करून दिली दादा वा रे मँडी वा वा दादा शेवटचं वाचलं ना मी हा. पशा दादा तू सूर्य आणि बाकीचे काजवे रे हा दादा अरे कैसा आहे रे तू मी सूर्य आणि बरं आहे ना. सूर्य आणि- मँड्या वा सर रिडिंगला बोलवलं असा मेसेज करशील हा काय मेसेज केला माहितीये मला याला सांगितलंस तू माझा मेसेज अरे दादा मेसेज केलाय मला मेसेज अरे हास्य जत्रेचा सूर्य बाकी सगळे काजवे येस येस अंड्या थँक्यू समीर दादा तुम्हाला सगळ्याला वाटत होतं ना की मी यार आयरा गैरा पीपी मतलब कोई भी है कुछ भी बोलो कुछ भी करो अरे गुरु मानतो एक पोरगा मला गुरु अरे त्यांनी हा मेसेज मला केलाय तुला पण केलं यांनी हाच मेसेज सगळ्यांना केलेला आहे सेम मेसेज चॉकलेट दे हा बघ हा बघ मेसेज हा बघ सेम मेसेज केलेला आहे कळलं सेम सेम मेसेज का केला Copy-paste. घेतला ए दादा हा अरे त्याने कॉपी पेस्ट करताना एडिट पण नीट नाही केलंय म्हणजे त्याने समीर मधला स तसाच राहिला स प्रसाद मला वाटलं सन्माननीय प्रसाद आहे ते असं राहिलंय दादा सेम सेम मेसेज का पाठवले हा दादा सगळे सगळे खरंच सांग. सूर्य आहेत तुझे हो सांगतो दादा सांग, सांग, हा. कारण तुम्ही माझ्यासाठी सेम आहात ना सगळे सेम आहात तीन तीन सूर्य काय रंगभूमी जाळायची की काय नाही दादा तसं नाही तीन सूर्य नाही तसं नाही दादा नाही तसं नाही दादा मला काय म्हणायचं होतं दादा तू पूर्वेचा हा पश्चिमेचा पश्चिमेच्या मी पश्चिमेच्या सूर्य पश्चिमेचा ठीक आहे ना, आहे ना उच्चारांचा एक प्रॉब्लेम मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. ते महत्वाचं नाही हा ठीक आहे हा पूर्वेचा हा पश्चिमेचा मी कुठला सूर्य करेक्ट तू 12चा तसं नाही तू 12चा तळपता सूर्य म्हणजे मला लटकत ठेवलाय 12चा म्हणजे मधल्यामध्ये म्हणजे मी मधल्यामध्ये तसं नाही अंड्या. मेलास रे तू मेंढ्या दादा. वागलास रे असा आता एक मिनिट मला ना याच्यावर आधीपासून डाऊट होताच पण बोललो यार मला गुरु मानलाय म्हणजे काहीतरी असणार माझ्यात मेंढ्या खरं सांग कोणाकोणाला मेसेज केलेत मेंढ्या खरं सांग अजून कोणाला गेलेस सांगतो दादा मेंढ्या कुणा कोणाला मेसेज केले समीर थांब, 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 थांब. काम डाऊन थांब. मेंढ्या सांगतो
लवकर बोल लवकर खऱ्या बोल. बोलाने सांग लवकर बोल. कोणा कोणाला मेसेज केले प्रभादा श्यामदादा बने विराज सॉरी सॉरी दादा सॉरी दादा 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 अरे रडलो रे माझ्या डोळ्यात पाणी होतं मगाशी बायको होती बाजूला पाणी होतं डोळ्यात माझ्या बने विराजला तुला कळतं का माझा दादा रडला श्याम पण रडला कोण राजपूत नाही बांगर सॉरी दादा सॉरी दादा तू येणार का रे? अंदर तुझा सूर्य सॉरी दादा मॅन्ड्या खरं खरं सांग सगळ्यांना असं मेसेज केलंस आम्ही सगळे तुझे सूर्य आहोत का रे हा म्हणजे सगळे सूर्य आहेत ना गोस्वामी सर पण सूर्य आहेत ना ए गोस्वामी सर कुठून आले रे हा, गोस्वामी सूर्य हो गोस्वामी सर आहेत सूर्य तो एक वेगळा सूर्य आहे वेगळं आहे पण मग आता दिग्दर्शक कशाला मध्ये आणतो नटानटांचं चाललंय कशा दिग्दर्शक दादा ऐक ऐक ए पिपी पिपी थांब पिपी. टाळकं शॉट नाही, केलं नाही, बाजूला बाजूला. इकडे इकडे बरं, इकडे इकडे उभं राहा. आयुष्य पशाला, पशाला. पशाला आरामात. आता जरा थांब प्लीज मारू नको दादा नाही नाही खरं खरं सांग हास्य जत्रेतला खरा सूर्य कोण सांग नीट सांग नीट डोळ्यात डोळे घाल बघ आणि सांग दादा तू प्रेशराईज नको करू. तू सांगतो ना पण नाही, नाही, एक मिनिट दादा दादा तुम्ही सिनियर लॉबी नका करू मॅन्ड्या खरं खरं सांगायचं तुझ्या मनात जे असेल ते मॅन्ड्या आहे बघ काय घाबरायचं नाही आपल्याला आपला डबा कोण खायला देतं या सगळ्याचा विचार मिनिट थांब, करायचा आणि मग मग सांगायचं तुझा खरा गुरु कोण आहे चल सांग तुला आईची शपथ आहे हा हा आईची शपथ आहे सांग हा, आईची शपथ चल दादा प्लीज आईची शपथ देऊ नको आईची शपथ आहे तुला आता दिली, दिली. दादा प्लीज आईची शपथ देऊ आई नको रक्ताची शपथ दादा आईची शपथ देऊ नको दादा मी खरं आईची बोलेन शपथ दादा आई रक्ताची शपथ सांग खरं सांग खरं खरं चल. सांग 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 खरं सांग कोणच नाही माझा गुरु कोणच नाही म्हणजे कोणच नाही म्हणजे मी स्वतः ग्रेट आहे तुम्ही आहे ना माझ्यासमोर लल्लू मंजू आहात तुम्हीच बोलायला आईची शपथ येतो म्हणून खरं बोलतोय ना. माझ्या समय दादाला लल्लू बोलायचं नाही अरे तुला पंजू बोलला ते बघ ना प्लीज मारू नका ऐका ना तुम्हीच मला सांगितलं ना की आईची शपथ देतो खरं खरं सांग सगळं सांगतो मी दत्तू बने विराज आणि मी आमचं असं ठरलंय की याच्या पुढे हास्ययात्रा आम्हीच सांभाळणार म्हणून हा, एक मिनिट काय काय ठरलंय हास्ययात्रा आम्हीच सांभाळणार म्हणून म्हणजे काय करणार आहे दत्तू प्रोड्युसर विराज डिरेक्टर बापरे मी प्रसाद जागी बसेन इथे मध्ये मोठ्याने बोल मोठ्याने बोल व्यवस्थित, स्पष्ट. वाक्य स्पष्ट ऐकायचं आम्हाला विराज डिरेक्टर हा मी प्रसाद जागी बसेन नीट बोल स्पष्ट स्पष्ट बोल प्रसाद जागी बसेन मी मांड्या. प्रसाद लोकांच्या जागी बसेन मी तू कसा दोघांच्या जागी बसणार आणि मग बने काय सईच्या जागी बसणार नाही मग त्याचं अजून ठरत नाही काय रायटर व्हायचं एडिटर व्हायचं की चॅनल हेड व्हायचं अरे ही काय रेंज आहे रायटर एडिटर डायरेक्ट चॅनल हेड अरे पशा हे 4 जण मिळून ग्रुप केलाय त्यांनी काय काय ठरवतात बघ आपल्या विराज सरांची जागा घेणार आहे विराची सरांची जागा लायकी आहे विराची त्या अरे त्याला जमता का डिरेक्शन नाहीतर काय? शाना त्याचं ऐकतो तू अरे तो कोण आहे तुझा रूम मध्ये येतो कशाला येतो विसरतो त्याला काय माहितीये आता प्लीज सांग ना विराज अरे यार, नको यार. बोलतोय त्याला काय अरे बऱ्याच वेळेला असा येतो काय नाही म्हणून निघून जातो आता प्लीज काय विराजला बोलू नको अरे विराज आता. काय विराजला बोल. तुला बोललो ना विराजला बोलायचं ना म्हणून विराजला बोललो तुला काय बोललो विराजला बोलायचं ना म्हणून तो माझा गुरु आहे ओ माय गॉड त्यांनी मला या इंडस्ट्रीत आणलं त्यांनी मला एकांकिके क्षेत्रात आणलं तू काय बोलतोयस तुझी लायकी काय बोलतोय विराजला मी काहीच नाही बोल ए सॅम इकडे ए सॅम इकडे ये इकडेच आहे तर अजून कुठून इकडे, इकडे. लक्ष दे लक्ष दे. तू माहितीये तू तू जेव्हा चालत येतोस ना तुझ्या मागून आम्ही काय बोलतो अंडा आलं बघ चालत बैदा आलं बघ चालत बैदा अंडं बोल. हा? अंड्या. विराजला मांड्यास आपलं चांगलं आहे ना ए, आपलं चांगलं. पशा ए लांब दादा बिदा सगळ्यात जेव्हा मागा ठाण्याला करायचं दादा बिदा माझ्या समोर नाही करायचं तू जेव्हा येतोस ना तू तर आम्ही जेव्हा मागून काय बोलतो माहितीये बॉदल्या आला बघ बॉदल्या झांप्या आला बघ झांप्या पिपी याला सांग. पिपी याला सांग काय सांग मला सांग ना मॅन्ड्या पशा दादाला हे तू तर भाई पाहिजेच ना यार मला माझं सगळ्यांना माहित तर नको भाई पाहिजेच ना यार मला माहिती आहे मी नाही, कसा ऐक दिसतो, मला नको. ऐक तर ऐक नको ना नको नाही नको ऐक हे ना सगळ्यांना सांग तू जेव्हा येतोस ना तेव्हा तुझ्या मागून आम्ही काय बोलतो माहितीये काय या बघ कुणाला
दाढी मिशा लावून साधी ऍक्टिंग. साधी ऍक्टिंग. हा साधी ऍक्टिंग. दाढी मिशा लावून साधी ऍक्टिंग. साधी ऍक्टिंग पंकज त्रिपाठी. देखिए आप जो तुला त्याच्यात मिचक्या त्या आईला मागा ठाण्याचा कुणाल खेमू का बसतो काय जरा हसतोय हसण्यावर ना आठवलं तुमच्या तिघांच्या ह्याच्या चौघांच्या जोड्यामध्ये तो एक मेन असतो. कोण? तो वंकार राऊत. किटकिट किटकिट. त्याला काय पण द्या कोणतंही स्किट द्या चिडचिड चिडचिड. कोणतंही कॅरेक्टर द्या हा हा मी हाय हा कोणतंही वाक्य द्या. फॉर एक्झाम्पल वाक्य असेल मी बोललो एवढंच वाक्य आहे ना ह्याला 4 वेळा बोल मी बोललो ह्याला 4 वेळा का बोलायचं असतं. याला 4 वेळा का सगळ्यात मेन रे सगळ्यात मेन जरा 2 मिनिटं रिहर्सलला उशिरा झाला की नुसता चाव 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 करत असतो. चकली कुठला चकली कोण रे दादा तू. हे मांड्या ये काय 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 आणि ते गोस्वामी सर ते चांगले हा रिलॅक्स मांड्या यार एवढं काय चिडतो बस बस तू काय बोललास. नाही मी तू आईची शपथ दिलीस की हो, नाही. दिली, आईची शपथ. लालबागचा आहे पहिलं ना बस. मगापासून वागतोय ना नीट. तो दादा आहे ना मांड्या. ओके. हे सगळ्यात तू उगाच ओंकार राऊतला पण बोलून घेतलंस हा? असं नाही तो हा पण आहे तो दळणवाला मामा सावत्या त्याच्यावर रिडिंगला बसा. अरे रिडिंगला ये अरे पण कंटाळ येतो ना मला लागते तालीम. ओके मॅडम ओके मॅडम रिलॅक्स मांड्या सोडून दे विषय श्याम दादा त्यात बरा आहे बाबा. श्याम दादा बरा आहे. ठीक आहे रिडिंगच करत नाही एक भिंतीशी रिडिंग करत असतो तो. ठीक आहे मॅडम मांड्या हे बघ वनिता नको. ओके विषय ए शपथ सुटली. एक शपथ सुटली ऐक शपथ सुटली देवाला साखर मॅडम वाटली. एक मोठा भाऊ म्हणून तुला सांगतो असं नाही रे बाळा रागवायचं. असा मोठा भाऊ म्हणून हे बघ असं बसतो दादा. असा मोठा भाऊ म्हणून नाही रे रागवायचं. मांड्या आपलं करिअर फुलत असतं आणि अशा वेळेला असं इतकं चिडायचं नाही. अरे तो नाही ओके ऐक. ओके हे बघ ऐक आता ठीक आहे हे झालं गेलं इट्स ओके फाईन काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आता मात्र आज जे वागलेलं आहेस ते पुन्हा इतरांसमोर कधीच वागायचं नाही. आणि ऐक फक्त काय इथे जे काय घडलं इथे ते आपलं पोरांना बाहेर सांग. बाहेरच्या पोरांना नाही शिवालीला तर नकोच. आणि त्या प्रियदर्शनीला पण नको. अरे हो ते त्या दोघांना ना एक स्किट असतं दिवसभर मग रिक्षा फिरवत आणि ती या दुसऱ्या सेटवर पण सांगते दादा. ते प्रिया सांगते दुसऱ्या सेटवर मला तिसरीकडून आलेलं होतं एकदा. आणि माझं नकोच सांगू ते बोलतात हा बरोबर आहे पटकन मान्य करतात सगळे. तर मग झालं गेलं विसरून जाऊया. अरुण सरांना सांगायचं असेल सांग ते विसरतात. शपथ सुटली आहे. शपथ सुटली देवाला साखर वाटली. ऐक ना झालं सगळं आता सांग सगळं आता विसरून जायचं. शपथ सुटलेली आता आमच्याशी कसा वागशील. दादा तुम्ही खूप चांगले आहेत दादा. आता खूप रेट आहेस भाई. पिपी मला डबा देशील ना तुझा. वेडायस का चॉकलेट एक हा? चल आनंदी अरे, राहा असं यार. मस्त मस्त यार चलो बाय. चल बाय तालमीला तेवढा फोन लगेच येतो लगेच म्हणजे काय? करूया. येस मॅडम हुशार आहे आपल्या. अरे काय ठीक आहे एवढं होतं रे नाही दादा. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. बघा हे वाजत. चल चल दादा कोणी पाय म्हणलं मला पाय पडलं. वा हसऱ्या तळपत्या सूर्यांनो धमाकेदार परफॉर्मन्स. बघूया आता प्रसाद ओक काय म्हणतात. प्रसाद दा काय अजून वेळ आहे 30-40 वर्ष आहेत तुला. मी उठलोय तुला भेटायला यायला येऊ का नको.
मंडळी. फॅब्युलस परफॉर्मन्स. मला सगळ्यात आधी तुमच्या तिघांचं खूप कौतुक करायचं आहे की तुम्ही आज मँडीला मोकळं मैदान दिलं आणि त्याला बागडू दिलं. मँडी, खूप मजा आणलीस मित्रा. चेंज ओव्हर्स अमेझिंग होते. तुझ्या डोळ्यातले ससे जे तू आणत होतास ते पण फार गोड होते. आणि मला असं वाटतं की अशीच चढत्या क्रमाने प्रगती होत राहू दे. तुला खूप शुभेच्छा मित्रा. मजा आली. मंडळी, नेहमी अरुण कदम यांची फिरकी घेणाऱ्या गावकऱ्यांना आज अचानक त्यांच्या तब्येतीची काळजी वाटू लागली आहे. का ते जाणून घेऊया पुढील प्रहसनातून, जे प्रहसन घेऊन मंचावर येतात जत्रेतील इरसाल गावकरी. कशाला हात लावू देत नाही? बरं काय सगळं मोकलं मोकलं वाटतंय. गावचा झंझावात गेला कुठं? वाडीत कोणाला तरी गांगरावत असतील. आलो आलो. कारभारी मी जाते माहेराला, हो कारभारी मी जाते माहेराला. कारभारी वाटेवरी काजू, कारभारी वाटेवरी काजू, कारभारी बघून किती मी राजू, कारभारी बघून किती मी राजू. वा 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 मोर्या, वा वा आलेल्या माहोल केलास हा. म्हणजे मित्र आहे म्हणून सांगत नाही. तानसेन आणि तुझ्यामध्ये फक्त 19.5-20चा फरक आहे. कसा रे? कसा म्हणजे तानसेन गायला लागला ना की हरणं येतात, तू गायला लागल्यावर राग येतो. एवढाच फरक आहे. हे बने ओ 2 कटिंग दे, 2 कटिंग दे. अरे गाला थंड पडलाय. हो, तुम्हाला फुकटची चाय पाजून ना माझा इथं किस्सा थंड पडलाय. कधीतरी ना तोंडात वाफा काढण्यापेक्षा पैसे काढा, मला बरं वाटेल. कळलं काय? अरे मोठा पैसेवाला मोठा त्या इथं टप्पी एवढी कशी मिजाज मारतो. लिहून ते कागदावर सगळे लिहिलेले आहेत. कधी पैसे दिलात काय तुम्ही? काय दिलं म्हणजे आम्ही इथं बसताव म्हणून इथं गर्दी वाटते. तर कोण यांना कुत्रा तरी येणार आहे काय? तुम्ही आलो ना. अडी पडली रे. 2 कटिंग दे पटकन. भांडू नका भांडू नका. अरे बापरे. हो बसू का इथे? नमस्कार, पाहुणे दिसतात वाटतं. हा नमस्कार. असं बसा, बिंदास बसा. नमस्कार नमस्कार नमस्कार. ओ पाहुणे म्हणजे आधी कधी तुम्हाला बघितलं नाही? पहिल्यांदाच बघता वाय. नेमकं हाऊ कुठलं, कुठं आलो कुठनं? रत्नागिरीवरून आलोय. का? रत्नागिरीवरून आलोय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तिकडे एक पॅथॉलॉजी लॅब आहे, तिथे काम करतो मी. अच्छा अच्छा. लॅब म्हणजे काय? म्हणजे कसली लॅब? याची आपलं रक्तविक्त तपासत ठीक आहे. हा तिकडे काम करताव काय? हा बरोबर. आम्ही ते गावोगावी फिरून ना पेशंट शोधतोय. अच्छा अच्छा. कसलं पेशंट? अहो तो एक स्पॅनिश आजार आलाय. ताप, फ्लू बोलू शकता तुम्ही. स्पॅनिश? अच्छा. आम्ही काय करतो, गावोगावी फिरतो आणि त्याची काय लक्षणं आहे, सर्दी ताप खोकला अशी लक्षणं आहेत. कोणामध्ये अशी लक्षणं सापडली, आढळली, आम्ही काय करतो, आमच्या लॅब कडून त्यांचं कमी पैशात टेस्ट करून देतो. कमी पैशात? हा. आणि अगदीच काय सिरियस असेल तर ऑनलाईन डॉक्टर असतात, त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट करून देतो. मग ते डॉक्टर सांगतात की कुठली औषधं घ्यायची, काय करायचं नाही, असं सगळं होतं. आणि मग हा सगळा डाटा आहे ना आम्ही आरोग्य केंद्राला कळवतो. म्हणजे कसं गव्हर्नमेंटची मदत पण होते आणि आमचा बिझनेस पण होतो. चांगलं आहे चांगलं आहे. मी काय म्हणतो, एवढी सगळी भटकंती केली हो तुम्ही, पण गावला काय पेशंट गावला? नाही, सकाळपासून फिरतोय. तुमचा गाव बेकार निरोगी आहे हो. त्या सगळ्यात माझं नुकसान झालंय ना. कसं भारी ना. तुमचं कसं नुकसान होईल काहीतरी बोल नको. तुमचं नुकसान कसं होईल? पाहुणा असं म्हणून काय वाटेल तर बोलतील. जिभेला लगाम घाला. बोलले ते घाला काय? सॉरी. काय आहे, ती जी टेस्ट आहे ना ती 3,000 रुपयाची आहे. बरं. हा. मग मी एक पेशंट शोधला तर प्रत्येक पेशंट मागे मला 500 रुपये मिळतात. किती? 500 रुपये. मी काय म्हणतो पाहुणे, वाईट वाटून घेऊ नको. तुम्हाला रुग्ण भेटलेला नाही आहे? नाही. एखादा रुग्ण आम्ही तुम्हाला शोधून दिलेला तर तुम्हाला किती मिळणार आहे? 500 रुपये. त्यातलं आम्हाला 150 द्याल काय? 150. ऐका, मी अख्ख्या गावाची चेकिंग केली आहे तुमच्या, एकही रुग्ण नाहीये. म्हणजे मला जर पेशंट मिळत असेल तर 150 रुपये द्यायला मला काय हरकत नाही. अरे हे बघा, बसल्या बसल्या आम्हाला जर इथे 150 रुपये मिळणार असतील तर आम्ही इथले तर रुग्ण तयार पण करू शकतो. म्हणजे गावात आहे एक तर माणूस लय आहे जो आम्हाला ऐकतो सगळं आमचं. तो आला ना की तुम्हाला रुग्ण मिळेल. तर 500तले 150 देईन मी तुम्हाला. आता तुम्हाला एक अरुग्ण कदम देतो. अरुग्ण कदम? अहो गावचा आम्ही बाय कशात पण तयार होतो तो. काय
काय सकाळपासून अशी एनर्जी माझ्या अंगात भरले काय सांगू क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे असं वाटतं म्हणजे हवेमध्ये तरंगतो एवढी एनर्जेटिक आहे. चांगलाय चांगलाय. पाहुण्यांना नमस्कार. नमस्कार. काय बोलास रे पाहुण्यानु नमस्कार नमस्कार. ओळखतोस त्यांना नाही आयशीच्या भावाचा नमस्कार करतोस ओळख नाही पालक नाही नमस्कार काय बोलतो रे नाही अरे, ते तसं नाही सकाळपासूनच एनर्जी जी घुसले माझ्या अंगामध्ये आहा. जो भेटेल त्याला नमस्कार करतो. नमस्कार पाहुण्यांना. चांगलंय, नमस्कार नमस्कार चांगलंय. हा म्हणे चाय दे बा म्हणा. आनंद मारू काय रे तुला ते झाला एकट्याला चाय मागवशील पाहुणा आला आपल्या गावामध्ये त्याला चाय कोण सांगणार अरे हो ए पाहुण्यांना चाय दे बा. हो आणि आम्हाला कोण येणार मी तर पाचवीलाच पूजले आहेत वासाऱ्यांना. हा. ए देश बा सगळ्यांना चाय देऊन टाका. सगळ्यांना चाय दे रे चाय आलो हा, हा? इकडे रे काय झालंय इकडे काय झालं काय या बस, तुला जरा बघ याच्याकडे चेहऱ्याकडे बघ. काय झालंय इकडे जरा बघ रे काय झालंय काय आरण्याचा चेहरा जरा थकलेला वाटतोय का रे थकलाय ना बघ बघ थकलेला येडीपिडे झाले अजिबात थकलेलं नाही मी सकाळी उठून 2दा आंघोळ केलेली आहे पावडर लावले सगळ्या अंगाला नवीन कपडे घालून इकडे आलेले म्हणजे एनर्जेटिक आहे मी एकदम हा नाही, सगळं बरोबर आहे हा. एनर्जेटिक वाटतोस तू बाहेर ना म्हणजे बघ ना पण ते डोल्याचं जे बुबुल आहे ना त्याच्यावर थोडीशी मरगल घुटुमालते बघ. काय बोलतोस काय माझ्या डोळ्यात बुबुल आलाय अरे डोल्यात बुबुल नाही आलं, डोल्यात बुबुल असतात सगळ्यांच्या त्याच्यात बुबुलावर मरगल आली ती घुटमालते. म्हणजे माझ्या डोळ्याच्या बाजूला मरगल घुट म्हणते म्हणजे हे कधी कळलंच नाही मला माहितच नाही माझ्या बाजूला आलेली. तू हॉस्पिटलला जातोस डॉक्टर पहिला बॅटरीने डोल्यात काय बघतो मरगल. अच्छा म्हणजे डॉक्टर जे असे डोळे खाली करून बघतात ते मरगल बघतात हा. विचारलं म्हणा आता विचारलं म्हणे, कशाला बघतात उगाच काय अरे तीच मरगल दिसते काय कसं काय कामाचं टेन्शन बिन्शन घेतलं कसलं टेन्शन तसं टेन्शन हाय पण असं म्हणावं तसं टेन्शन नाही अजिबात म्हणा कसं नाही म्हणतो साहेब काय तर? कानाच्या पालीवर टेन्शन दिसतंय तुझ्या. कानाच्या पालीवर माझ्या कानाच्या पालीवर टेन्शन दिसतंय तुम्हाला चल काहीतरी फालतू करे अजिबात टेन्शन नाही मला टेन्शन म्हणजे काय तू चाय दे भावा तू असं फालतूगिरी करू नको गप बसा मला एकदम फ्रेश आहे मी भावानो मी तुम्हाला चाय सांगितलंय ना मग तुम्ही मला नाव नाही सांगितलंय अजून. अरे चहाबद्दल थँक्यू. हा. प्रथमेश शिवलकर अरे वा नमस्कार. रत्नागिरीवरून आलोय. रत्नागिरीहून आले हे काय यार रत्नागिरीत आलेल्या शिवलेकर हा. हे लॅब मध्ये रक्त लघवी वगैरे तपासणं काम करतात आणि आपल्या गावामध्ये स्पॅनिश नाव काय तो स्पॅनिशचा आजार फ्लू जो आहे तो पसरलाय सगळीकडे. हा मग तर काय झालं अनायश गावात पसरला नाही म्हणजे आम्ही शोधतोय patient. स्वतः डॉक्टरचा माणूस आहेत ना तर म्हटलं अनायशी तू आलाय इथं टेन्शन दिसतंय इथं बुबुलामध्ये काय तर हाय काय मरगल आहे. मरगल हाय तर म्हटलं आता इथं डॉक्टरचा माणूस आहे तर आपण आपला विषय काढूया बरोबर ना हो बरोबर हे कसलं काय टेन्शन घेऊन बसलं तुम्ही बस दिल्लं पण तुमचं ए बा चाय दे अरे चाय अरे, रेडी आहे चाय पिलं तर माणूस फ्रेश होतो कुठली मरगल ना कसला काय अरे स्पेशल चाय. थँक्यू आणि ती चाय म्हणजे एक नंबर. पण बघ असे तपासणी करून वगैरे हा काय होण्यासारखं असं तर हा काय रे दिल्लं तोंड तुझ्या बसाड्या काय झालं साखर तुझा बाप टाकणार ह्याच्यात असं काय करताय का म्हणून मी साखर टाकलेली आहे काय अरे, असं कसं साखरच नाही एकदम सगळी साखरच नाही वाचायला साखर टाकले पाहुण्यांसमोर नाव खराब करू नका. ए आरल्या सांगा त्यांना. नाही तरी काय साखरच नाही ह्याच्यात. अरे, हा बने आहे का ना बने एक वेळ चहा पावडर टाकायचा इसरल पण साखर टाकील माहिती आहे बरोबर ना रे? टाकले एक वेळ कमी पैसे घेईन पण साखर जास्त टाकतो मी. अरे, पण ह्याच्यात इकडे दे नाहीच आहे ती अजिबात नाही आहे? नाही आहे. चल, काहीतरी खोटा बोलतो आहे त्याच्यात साखर उगाच आपला काहीतरी बोलत बसतो त्याच्यात साखर आहे मग डायबेटीज होऊन मरशील एवढी आहे अजून एवढी पाहिजे तुला. अरे पण नाही काय पण बोलायला बस आमच्यावर विश्वास नाही पाहुण्यांनी दे पाहुण्याकडे बघ. यांच्यावर अजिबात माझा भरोसा नाही पाहुण्यानं तुम्ही पिऊन तेच करा जरा बघा बघा साखर नाही ते काय भरपूर अहो खूप गोड चहा आहे हा खूप गोड चहा आहे. ओ चहावाले एवढी साखर टाकू नका. साखर आणि मीठ योग्य प्रमाणात खाल्लं पाहिजे. जास्त प्रमाणात खाल्लं ना तर शरीराला अपायकारक असतो. तुम्ही एवढं गोड पिऊ नका हो. नाही अरे, एवढी साखर ह्याच्यात आहे खूप गोड आहे. आलो मोबाईल काढ मोबाईलवर काय आहे काय आहे बघ. तुम्ही म्हणलं ना, गोडीच आहे, नाही साखर साखर. आहे त्याच्यात. काय कारण्या काय झालं
आता आपल्याकडे काय तर स्पॅनिश आलाय ना त्याचं बघ लक्षण इथं आहे. काय आहे काय आहे म्हणजे चव गेली ना तोंडाची तर त्या रोगाचं पहिलं लक्षण आहे. हा काय हो पाहुण्यानो हो म्हणजे हे? एक्स्ट्रीम मध्ये असं होतं. बघितलं बछड्याने एक्स्ट्रीम मध्ये होतं आपल्या गावात नाही होत त्याला येतो आनंद मारी ना तुला. काय झालंय? अरण्या तुला येड्या कलत कसा नाही म्हणजे कसं चव गेली ना तोंडाची हा पहिलं लक्षण आहे. साधी गोष्ट आहे का ना. काय झालं काय काय झालं काय झालं काय तापलाय तापलं तापलाय अंग तापलाय बाबा हात लावून बघ. कुठं काय आपलं तापलाय. एवढ्या लागेल कसा काय तापल बाय घे काय झाला ये दे ये दे हे हात दे मला भाजला भात एवढं एवढं गरम झालंय मी तुला पटत ना दे इकडं अरे नाही वाचर कुठं काय एवढं गरम लक्षात घे लक्षात घे हे बघ डोश्याच्या तव्यावर टाकतात ना तसा आवाज येतोय तुझ्या याच्यावर कुठं फिरू नको कोणतरी मसाला डोसा करेल अरे, नाही म्हणजे अरे मी बाहेरून असं गार वाटतोय आत पाहुण्यानु ऍडमिट करा ताप आलाय दुसरं लक्षण दिसायला लागलंय ऍडमिट करायचं नाही हो नाही हो असं हात बघून ताप सांगणं वगैरे असं काय नसतं. ते गावठी पद्धत आहे ती. काय? त्याला काय लॉजिकच नाही. हे बघा तुम्हाला जर वाटतंय ना ताप आलाय तर माझ्याकडे थर्मामीटर आहे आपण चेक करू शकतो. हा, एक नंबर आहे बघा करेक्ट माणूस आहे प्रामाणिक माणूस आहे तुम्ही लबाड वाचड्यानो कानफाड फोडून वाचन याला म्हणतात कृतज्ञ माणूस हा साहेबानू जेव्हा जेव्हा याच्यावर संकट आले ना आम्ही याला बाहेर काढलेलं आहे त्याच्यातनं जीभ कशी झडत नाही वाचड्यानो असं बोलताना उलट संकट आलं तर तो चाललाय तर बोलतात हे संकट इकडे हवा हारून कदम इकडे बसलाय आमच्यावर नाही ना विश्वास नाही ना आमच्यावर विश्वास नाही ना पाहुण्यांवर आहे ना आम्ही काळजी पुट्ट बोलतोय इथे थर्मामीटर द्या हे घ्या. हे एवढंच असतं हा. नाव मोठं आहे म्हणजे कुठे लावू बगलेत नको पावडर लावले मी बघलेत नको नको त्या टायमाला कुठं पण काय लावता हे घ्या थांबा. डॉक्टरचा माणूस इकडे लावतात हा आता प्रत्येक गावाची पद्धत वेगळी असते लावतात. गावावर आहे. अरण्या तुझा ताप वाढत चाललाय डोलेमीट डोल्यात चाललाय बाय घे बने ताप लय वाढतोय हा काय सांगताव काय काय घे एवढा आहे बघा डोलं उघड अहो 109 ताप आहे ना. बने एवढा तापवलास बापरे 109 ताप आहे मला. 109 ताप. कसा ताप झाला 109 तुला काय गावात फिरू नको सगळं गवत झालं सुटशील तू एवढा ताप कसा झाला हा म्हणजे कधी कधी असतं की बाहेरून अंग थंड असतं पण ताप आतून येतो. बापरे आता रे काय आतून म्हणजे कसं आपल्याला कळत नाही बाहेर अंग तापलेलं आहे. इथं आता बघ इथं जर काकेत लावलेलं असतं ना ते 112 पण असतात ताप. मला आता कळतंय हो बरोबर एक मिनिट चटका लागतो हात नका लावू. अरण्या सावकाश काळजी घे चव पण गेली ताप पण आहे ह्यांना बेकार लक्षण आहे. मला एक मिनिट असं आतून असं अंग भरल्यासारखं वाटते झोपा सावकाश क्रिटिकल झाला पेशंट एकदम काय म्हणतो वाटतंय काय आहे ना बरं वाटतं ना बरा होशील एकदम काय नाही याचं. मी बोलतो त्यांच्याशी. हे बघा पण हे कशामुळे झालं असेल असं कुठं नाही म्हणजे गेल्या 1-2 महिन्यात तुम्ही स्पेनला गेलेलात काय 35 वर्षात स्पेनला नाही गेलो स्पेनला कुठे बघितलं आयुष्यभर फंबल मारणारा माणूस पटकन उत्तर द्यायला लागला की समजायचा हा व्हायरस ना हळूहळू चढायला लागलेला आहे. बरोबर गॅरंटेड. काळजी करू नको अरण्या जीव सोडू नको. आम्ही बघा हाय का डॉक्टरचा माणूस किंवाचा राहण करू इकडची दुनिया तिकडे करू. बरोबर आमचा अरण्या जागला नाही कसं आहे त्यांचं लक्षणं दिसत आहेत पण आपण लगेच त्या निदानावर येऊया नको ना. आपण कशावर Confirm केलं पाहिजे आपण. काय आता ऐक अरण्या मला सांग अरण्या उठतोयस काय रे मी काय म्हणतो हा स्पॅनिश तुला रोग जो झालाय आजार तू रात्री 12 नंतर स्पॅनिश पिक्चर बघतोस काय रे. हा म्हणजे रात्री तर मी कसा बघतोस म्यूट करून म्यूट करू का मला स्पॅनिश समजत नाही ना झालं स्पॅनिश समजत नाही म्हणजे हे दुसरं लक्षण आहे ज्याला आजार झालेला असतो त्याला स्पॅनिश भाषा कळत नाही. थांब पण आपण एकदम घाई नको करूया आपण अजून काहीतरी कन्फर्म करूया. अरे पण वसरून लहानपणापासूनच मला भाषा कळत नाही. ठीक आहे पण शोध आता लागला ना त्यांना आजार तुला लहानपणापासून आहे नाव आता आले त्याचं आपण कन्फर्म करूया. आपण मला सांग पिक्चर बघताना तुझी धडधड वाढते काय
धडधड वाटते वाढते. घाम येतो घाम येतो हा असं लई घाम येतो दरारून येतो असा. असं 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 एकदम बेचैन होतं काय करू आणि काय नाही असं होतं काय करावं असं वाटतं. बापरे आणि उशीतला कापूस काढावा असा वाटतो मी उशात ठेवलंच नाही. काय घे हा मोठा पेशंट आहे साहेबांनो साहेबांनो, हा मोठा पेशंट आहे पटकन ऍडमिट पटकन admit करा. हरण्या घाबरू नको साहेब सगळं बरं होईल करण्याची उसडू नको हरण्या कसं आहे, ऐका. उसडू नको आम्ही हाव मला अंगावर काहीतरी नाही. म्हणजे अंगावर नाही का? आम्ही हाव थांबा, मोरे, थांब. हे अंतर हा बाय घे चाबोट राहायचं माणूस ऐका काय करता येईल ताबडतोब काळजी करू नको करतो तू त्यांना ऍडमिट करावं लागेल पण असं डायरेक्ट ऍडमिट नाही करता येणार टेस्ट करावी लागेल ना टेस्ट करावे लागतील मग ते रिपोर्ट डॉक्टरला दाखवायला लागतं मग डॉक्टर ऍडमिट करून घेतो त्या टेस्टचे 3,000 रुपये आहेत किती पटकन अरे उठ जरा फक्त हे अगदी हलवू स्कॅन करण्यापुरतं स्कॅन करण्यापुरतं डॉक्टरचा माणूस तुम्ही आता इकडनं रिपोर्ट घेऊन जाणार तिकडे जाणार मग 2 दिवस जातील त्याच्यात नाही, ते तर जातील पण आधी ते QR कोड त्यांनी स्कॅन केला तर मग काय test चे पैसे. स्कॅन कर हा सावकाश हा बराच आहे बॅलन्स हा झाले होईल की आता काय काय करायचं मला होईल आता काय यांचं ब्लड सॅम्पल घेतो आणि मग मी रत्नागिरीला जातो मग 2 दिवसांनी रिपोर्ट येईल पण त्या 2 दिवसात ह्यांचं काय झालं तर मग मला सांगा. आमचा हरणे झाला पाहिजे असं करू नका प्लीज उपाय आता सध्या उपाय तुमच्याकडे काय आहे? अच्छा हा माणूस जगला पाहिजे हा माणूस जर गावात नाही गेला ना सगळी मजा निघून जाईल हा माणूस जगला पाहिजे आपण काय करूया त्यांचं बायोमेट्रिक करूया त्याच्यावर आपल्याला एक बेसिक रिपोर्ट मिळतील बेसिकच पक्क पाहिजे डिटेल मध्ये नंतर जाऊ आपण बघू आपण चालेल ऐका थंब द्या थंब कुठे असतो तू. थंब अंगठा चालेल. माणूस टेकला पण चरबी काय जात नाही नाही, ना नाही, का? आधी सगळी शांतता आहे कशाला रिस्क घेताय हा? आलं काय हो बरं वाटतं काय आला रिपोर्ट आला हा अरे वाचला मग सांगा काय तर अहो वाचला म्हणजे मित्र वाचला तुमचा नील रिपोर्ट आहे काहीच झालं नाही यांना मी नेलाय. अरे उठ अरे उठ कॉंग्रॅच्युलेशन अरे बरा झालास तू अरे वाचला अरे वाचलं रे वा अरे वा अरे मला कोणी टेन्शन आलं होतं. नाही बरं तू वाचला गावची कॉमेडी परत आली वा सुनीता काशीबाई मी हाय म्हणते इकडे वा येतो मी काय येतो काय ते 150 अरे हा ते येडा वगैरे. आहेत का अंडा आहेत ना हा या सगळे काय होते एवढेच उरले आहे बरं, हा. ठीक आहे चला येतो हा नाही पाहुण्यानो हे पैसे कसले दिले तुम्ही. अहो त्यांनी मला पेशंट शोधायला मदत केली ना त्यांचं कमिशन दिलं मी पेशंट कोण आहे. तुम्ही चला येतो या सावकाश जा परत या वरचेवर हो कान फार फोडून वाचारून मी पेशंट नव्हतो तुम्ही मला पेशंट केला 150 रुपयासाठी तुम्ही मला पेशंट केलात वाचवलं जल्द तोंड तुमचं ते तुमची टपरी नको आयुष्यात मी ह्या टपरीवर पाय ठेवणार मी. गजबानू वा बॉय सुपर हिट परफॉर्मन्स खूप मजा आली नेहमीप्रमाणे खूपच छान बघूया हा सर असे काय म्हणतात प्रसादा बहारदार मजा आली अरुण मला असं वाटतं की सध्या अवघ्या महाराष्ट्राचा स्पॅनिश पिक्चर तूच आहेस बरेचदा लोक कामावरनं थकून भागून येतात ते जेव्हा असे होतात तेव्हाच तुला बघत असतात थँक्यू. मजा आली बाकी तुम्ही चौघांची दमदार साथ आज पम्या तुझ्या सहभागामुळे अजून एक वेगळीच मजा आली आणि तू बघता क्षणी वाटतोस की तू डॉक्टरचा माणूस आहे परफेक्ट कास्टिंगला 100 मार्क आहे मजा आली बहारदार मंडळी आज एका रोमॅन्टिक डेटवर पडणार आहे एका नागिणीचा विळखा चला बघूया हा नेमका काय प्रकार आहे hello hi everyone hi oh my god energy सई जी हाय प्रसाद जी हाय प्राजक्ता नाही मला ना आता कंटाळा आलाय तुझा
तुला ते सतत मेसेज करा, ते आता फ्लर्टी मेसेजेस, चॅट, तुझे रिप्लाय, हट चोरा चल मोरा, नको ते. खरंच ना तू ना प्राजू, तू रॉंग आहेस, रॉंग, फॉल्स, ओके चूक ओके आहेस तू. ओके ओके मी आता बदलायचं ठरवलेलं आहे, स्वतःला, जगाला. हा, ऋतू तर असे बदलत असतात, आपलं नशीब बदलायला कितीचा वेळ लागेल, पण नशीब बदलायच्या आधी मी माझं हॉटेल बदललं, वेटरही बदललेला आहे, कास्टिंग बदललेलं आहे, आणि लेखक तर पहिला बदललेला आहे. बघू त्या लेखक बदललाय तर आपलं नशीबही थोडं बदलेल की नाही बदलेल. हा राजू, जळू नकोस, माझी होणारी गर्लफ्रेंड येईल तेव्हा जळू नकोस. ठीक आहे. अरे हे जिंदगी की किताब तो खूब लिखी है खुदा ने, प्रसाद जी, जिंदगी की किताब तो खूब लिखी है खुदा ने, बस वही पन्ना गुम है जहाँ पे मोहब्बत का जिक्र था. ठीक आहे, ठीक, अरे नाही ठीक आहे, आता मी देवावर काही सोडलेलं नाही, आता तो पन्ना मी स्वतः लिहिणार. ये बात. चला असला लिहिणार, एवढं प्रेम भरणार ना, गुलजार साहेब, जावेद साहेब, अरे प्रेम मिळालं, आता काय कविता करू, असं झालं पाहिजे त्याला, असं प्रेम लिहिणार. वावा करू नकोस, हा, नाही. जळशील जळशील. ओके, ओके. कारण की 5 सेकंदातच माझी होणारी गर्लफ्रेंड येणार आहे. 1 2 ओके 3 4 5. ओंकार हाय हाय ओंकार. होकार. काय म्हणजे? तुला बघून थेट होकार. आज मी होकार विनोद राऊत आहे. अरे तू असाच बोलतोस. म्हणजे म्हणजे इतर मुलं फक्त चॅटवर फ्लर्ट करतात, पण तू असाच बोलतोस. मुझे वहां से पढ़ जहां से खामोश हूं मैं, ये फ्लर्टिंग वर्टिंग तो हुनर है मेरा. बस 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 प्लीज. थांबतच नाहीस रे तू. अरे थांबत नाही म्हणजे बाबा पहिल्यांदा आली आहेस ना, कळेल तुला हळूहळू. बस बस. छान आहेत तुझे डोळे. थँक्स. म्हणजे त्याचं वाईटही वाटतं आणि चांगलंही वाटतंय. का वाईट का? माझे नाही येत ना असे डोळे. आणि चांगलं का? आपल्या मुलांचे असू शकतात. डायरेक्ट नॉनस्टॉप आहेस रे तू. ऑलवेज नॉनस्टॉप. ओ गॉड. हाय, वन कोल्ड कॉफी प्लीज. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज्ड. हे काय? काय? कम्फर्ट नाहीये, सगळीकडनं हलतंय. हे काय? हॅलो हॅलो एक्सक्यूज मी. मी वेटर नाहीये. आणि And तुम्ही who are कोण? you? हु आर यू? काय मी कस्टमर आहे, मी आलोय, माझी सीट आहे. आम्ही दोघं- गाईज सॉरी, ती माझी मैत्रीण आहे ओंकार. वनिता वनिता ओंकार. ओ हाच का तो डेस्पो? काय बोलली? काय नाही. ती काय बोलली आता? काहीच नाही. मला डेस्पो बोलली काही? हे ती खरंच मला डेस्पो बोलली आहे. नाही प्रियदर्शनी. नाही नाही, ती काय म्हणाली की हाच काय तो दिसतो. हाच काय तो दिसतो. हा काय दिसतो दिसतो दिसतो. बंगाली बंगाली नका जुळवून. नाही जुळत आहे यार. डेस्पोला दिसतो. डेस्पोला काहीच नाहीये डेस्पोला जुळणार. फक्त एकच गोष्ट इथे जुळते, ती म्हणजे आपली पत्रिका. माय गॉड. वनिता या प्रियदर्शनी. ही का आली आहे इथे? काय? ही का आली आहे इथे? अरे ती फ्री होती ना आज, तर मी तिला म्हटलं की चल माझ्यासोबत डेटवर. सेमिनार आहे का? फ्री होतीस म्हणून ये. डेट आहे की नाही? आणि ती जरा जास्तच फ्री वाटते मला. बघ बघ. एकच मिनिट. अरे यार, मी गाडीची किल्ली गाडीलाच विसरले. आणू का? नाही नाही नाही, वनिता आणेल ना. मी का? जा ना. अरे यार प्रिया, नेहमीच आहे यार तुझं.
जा 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 सावकाश ये हा हो हो पडाल पडाल तिकडे हाय 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 अरे खूबसूरत तो खूबसूरत साला दिमाग भी सॉलिड ब्युटी विथ ब्रेन्स काय खळे आहेत साला बर्मुडा ट्रायंगल खेचला जातोय मी आतमध्ये पाणी पितोस का जरा खूप बोलतोय नाही नाही नको नको लेट मी बिगिन विथ अपॉलॉजी प्लीज सॉरी म्हणणारी मुलगी डन करा संपवा संपून टाका नाही सॉरी यासाठी की मी वनिताला सोबत आणलं नाही आय एम रिअली सॉरी आय नो डेट आहे पण जरा क्रिटिकल कंडिशन आहे काय आहे, आज मी तिला काय झालं काय आज मी तिला एकटं नाही सोडू शकत का आज नागपंचमी आहे ना मग आज तिचा दिवस असतो बर्थडे का तिचा काय झालं ऍक्च्युली ती इच्छाधारी नागिन आहे काय ती इच्छाधारी नागिण आहे खरंच मग तिला असं वाटतं की इच्छाधारी नागिण आहे सायकोलॉजिकल आहे ऑफकोर्स पण ही ॲक्च्युअल कंडिशन आहे तिची काय आहे, तिने ना खूप सिरियल बघितल्यात ते नागिणच्या वगैरे आणि खूप सिनेमे बघितलेत सतत बघितलेत लहानपणापासून तर तिला असं वाटतं की तिच्यात पण एक इच्छाधारी नागिण आहे आणि नागपंचमीच्या दिवशी तिच्यातली नागिण बाहेर येते चल का काहीतरी आपलं प्रँक करतेस ना आता तू व्हिडिओ लावलेस गे कॅमेरा बिमेरा प्रिया गाडीला किल्ली नाहीये उठाल अरे माझी आहे. सॉरी अरे सॉरी माझ्याकडेच आहे किल्ली सॉरी सॉरी बसा बसा सॉरी तुला खुर्ची अरे नाही 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 इट्स ओके इट्स ओके अगं नाही नाही तू बस ना तू बस तू कशाला हे करते बस बस हॅलो वनिताजी हॅलो हॅपी नागपंचमी प्लीज नको नको काय करते? हे नको करूस प्लीज ती खरंच ट्रिगर होते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अगे ठीक आहे खायला मागूया ऑर्डर करूया खाणार आहेस ना हो 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 हे वेटर 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 वा नवीन वेटर छान वाटलं हॅलो सर हॅलो सर हॅलो हॅलो व्हॉट कॅन आय डू फॉर यू सर व्हॉट कॅन आय डू फॉर यू अरे काय आहे हे? किती घाण आहे हे टेबल जरा टेबल फुस ना नको करू मी काय करतोय मी एवढंच म्हणलं टेबल फुस फुस मी काहीच करत नाही उगाच अगं मी एवढंच म्हणालो त्याला की टेबल साफ कर नाही 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 इग्नोर 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 वनिता इग्नोर माझ्याकडे बघ येस आय एम ओके युअर आय एम ओके आय एम गुड येस युअर गुड येस 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 शांत पाणी पी येस येस हा वनिता गुड गुड ना आपण ऑर्डर देऊया सॉरी सॉरी एक काम कर ना 2 कॉफी आण आणि 1 दूध आण दूध कशाला हिला लागेल ना दूध नको प्लीज नको प्लीज नको प्लीज प्लीज हे मस्करी चालली असेल तर प्लीज थांब बरं एक काम घे कॅन्सल करा कॅन्सल 3 कॉफी घे आणि मला सांग काही स्नेक्सला काय आहे नो 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 स्नॅक्सला काय आहे स्नॅक्सला बर्गर आहे पिझ्झा आहे फ्राईज आहेत वा 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 एक काम कर बर्गर पण आण पिझ्झा पण आण फ्राईज पण आण सँडविच आहे हो आहे सँडविच पण आण आणि 3 कॉफी आणि हे सगळं माझ्या बिळात टाक अच्छा माझ्या बिलात म्हणायचं होतं मला प्लीज नको करू ओंकार हो काय आयटम आणलायस तू बरोबर आयटम म्हणशील कमाल डेट आहे ही आय एम सो सॉरी हे ते वनिता नको यार
अरे तुम्ही ना खरंच यार, तू मला मूर्ख समजतेस की स्वतः मूर्ख आहेस मला खरंच कळत नाहीये. काय आहे का, एकतर तुम्हाला खोटं बोललीस. काय 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 तुम्हाला काय सांगितलेलंस, तू फायनान्स मध्ये आहेस कामाला. हो मग त्यातच आहे. गप्पा बस, सर्पमित्र आहेस तू. नाही नाही वनिता, वनिता नाही नाही वनिता. वनी 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 बस बस इथे. कोण आहेस तू? वनिता आहेस. येस बस. पागल आहे काय ते? मूर्ख, मी तुला सांगितलं होतं नको करूस हे. काय नको करू? कशाला तुला कशाला मस्ती केलीस तू? अरे झाली ना आता, ती ट्रिगर झाली, ती नागिण झाली आता. म्हणजे आता खरा नाग होणार की काय ती? असा नाग नाही होणार, ती स्वतःला नागिण समजते आता. स्वतःला नागिण समजायला लागली आहे ती आता, असं तू म्हणतेस. कशी करते बघ ते, काय वेड्याचे चाळे. वेड्याचे चाळे नाहीये, ती नागिण होतीये. जॅकेट का काढते ती? तिने काट टाकली. जॅकेट काढलं म्हणजे काट टाकली काहीतरी आपलं जा रे. म्हणजे अजून काट नाही ना टाकणार आहे ती, एवढी टाकणार आहे ना. मला सांगते मोठी नागिण झाली आहे. वेटोळे घालायला सांगितलं, वेटोळे. हे बघा या नागिणीला मांडी घालता येत नाही. ही वेटोळे घालणार नागिण. मला माझा गळा दाबते, माझा गळा दाबते. नाही ती गळा नाही दाबते, ती तुला वेटोळं घालून दाखवतीये. एक्सप्लेन काय करते? सोड ना मला. अगं मी हॉटेलमध्ये एका बाईनी मला असं केलंय. अरे तू कशाला ते मांडीचे विनोद केलंस? तिला नाही आवडत ते विनोद. अरे कशी चिडते ना. अगं ती कर काहीतरी. ती मला गिळून टाकेल, मला गिळून टाकेल ती. सर नागिन माणसाला गिळत नाही सर, अजगर गिळतो. बापाला सांग लॉजिक, लॉजिक बापाला सांग. ओके ओके. अरे वेटर यार सोड ना यार मला. सोडा सोडा. वनिता 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 वनिता. सोडलं रे, सोडलं. मला परत पकडलं. सोडवा रे कोणीतरी. अरे मला सोडवा यार. वाचवा. एक्सक्यूज मी प्लीज, माझ्या होणाऱ्या बॉयफ्रेंडला वाचवा प्लीज. होणारा बॉयफ्रेंड बघितलंस प्राजू? होणारा बॉयफ्रेंड वरतोय तरी मस्ती जात नाही. यार कोणीच सोडा ना रे, सोडा. एक मिनिट. ओंकार एकच ऑप्शन आहे. ओंकार पुंगी वाजव. पुंगी माझी ऑलरेडी वाजते, ऐकू येत नाहीये. पुंगी वाजव. अरे कशी पुंगी वाजवू यार? काय करता, वाजवा ना पुंगी. तुम्हाला पकडले त्यांनी. अरे मला नाही येत ना वाजवता पुंगी. सोपं असतं. हाताची पुंगी करायची आणि तोंडाने आवाज काढायचा सर. चालेल येते तुला, तर वाजव ना तू. सर तुमची पुंगी मी कसं वाजवणार ना? माझी पुंगी तुझी पुंगी वाजव ना. सर माझी पुंगी छोटी आहे सर, माझा हात छोटा आहे ना, त्यामुळे छोटी पुंगी वाजते. तुमची जोरात वाजेल सर. वाजव ना यार, मला नाही यार, मला सोडा ना यार. मला पकडले सर, तुम्हाला वाजवावं लागेल सर. चला काय बालिश लेवलला येऊन मी मुली पटवतोय. नाही प्रिया अगं तुझी मैत्रीण आहे ना, वाजव ना यार. तुला माहिती आहे ना कसं ते बाहेर काढायचं या नागिणीला. गेली. ठीक आहेस ना? ठीक आहेस ना? बरा आहेस? डिफाईन बरा. श्वास घेता येतोय? डिफाईन श्वास. खूप घाम आला रे तुला. हिने मला आता मारलं असं, एवढी कॉमेडी न्यूज आली असती. प्रेयसीच्या मैत्रिणीने प्रियकाराला दाबून मारला. कसं वाटतं ते ऐकायला? सॉरी. गप्प बस. मला नाही थांबायचं, मी जातो. बस इथे बस. बसायला सांगते. इथे बस. कळतंय मला, कळतंय मला. बस पटकन. इथे बसतो. तिला नाही माहित आहे. मग तिने बघितला नाही हा पिक्चर. नाही. वेगळं करूया काहीतरी. सापा. भैरवनाथ. कोण भैरवनाथ? अरे यार ही तिकडे गेली. कुठे? इथेच आहे. तू तिकडे नको जाऊ, तू इथे ये.
ती तुला भैरवनाथ समजतीये. कोण भैरवनाथ? नगीना पिक्चर नाही बघितलास का? नाही बघितला यार. यार हिने नगीन भैरवनाथ अमरीश पुरी त्यातला मग ती- तुला तो समजतीये. मग आता काय करायचं? सर तुम्हाला आता अमरीश पुरीची मिमिक्री करायची आहे. करा सर. कर 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 कर. लय बालिश होतंय रे. हा कोणी लिहिलंय रे हे खूप बालिश होतंय रे. ओंकार ओंकार कर ना. ऐका ना, मला नाही येत रे. सोपं असतं सर. मला नाही येत ना पण राजा. मी दाखवतो करून. हा. तू कुठे? बेटा जा सिमरन जा. जा बेटा. जा सिमरन. राजा राजा अमरीश पुरी कमी शेवपुरी जास्त वाटत. काही गरज आहे का? बघा सर करा ना सर. काही गरज आहे का आता ही मस्ती करायची प्लीज? माझा एवढूच होईल मनगट आता. कर ना. करतो यार करतो थांबा ना यार. जा सिमरन जा जिले अपनी जिंदगी. नाही दिलीप प्रभावळकर होत आहेत. माहित नाही कुठले तरी होत आहेत माहित नाही. जा जा सिमरन जा जिले अपनी जिंदगी जा. न जमणारे अशोक मामा होत. गप रे गप गा. अमरीश पुरी कर ना. अमरीश पुरी मोग्या मोखुश. जा सिमरन जा. नाही कसं आहे यार हे? सोपं आहे. सर मी दाखवतो हे बघा. कसं? सोबत बोला. काय काय बेटा बेटा जा सिमरन जा. जा सिमरन जा. अपने घर जा. अपने आतून अपने जा. सुनील शेट्टी पण होतोय मध्ये मध्ये राजा बाळा हंसा राजा हंसा. नाव काय तुझं नाव काय? भुजंग. भुजंग. नो. काय नाव काय म्हणालास तुझा? भुजंग. भुजंग. नाही वनिता. मला घेऊन चालले. ती तुला सापांमधला राजा समजतीये. ती तुझ्यात नाग बघतीये. ती तुझा पार्टनर. ती तुला पार्टनर समजतीये. म्हणजे मी नाग आहे. फणा काढू काय? वा वा एकदम सुसाट परफॉर्मन्स. बघूया हास्यरसी काय म्हणतात. सई. मस्त परफॉर्मन्स होता. म्हणे मला असं वाटतं की असे पार्ट्स किंवा रोल्स करायला टोटली फ्री असावं लागतं मेंटली आणि फिजिकली आणि काही इनिबिशन्स नसल्या पाहिजेत आणि हे सगळे गुण तुझ्यामध्ये आहेत. त्यामुळे अवघड होतं हे पुल ऑफ करणं पण तू खूप यू मेड इट लुक व्हेरी इझी. तुझं खूप कौतुक. आय एम प्राऊड ऑफ यू. मस्त राऊत. दत्तू मस्त. प्रिया मस्त. मजा आली गाईज. मंडळी आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत सोनी चॅनलवरील सुपर डान्सर चॅप्टर 5 या डान्स रियालिटी शो मधील जजेस अर्थात मास्टर मर्जी आणि गीता मा. त्यांच्याशी आता आपण संवाद साधणार आहोत. मास्टर मर्जी चॅप्टर 5 सुरू झालेला आहे सुपर डान्सरचा. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? आई थिंक बहुत ही अच्छा शो है. सुपर टैलेंट है बच्चों के. प्लीज़ देखिए. इट इज़ रियली सुपर डांसर चैप्टर 5 हैज़ रियली डन अ गुड जॉब. बहुत ही अच्छा टैलेंट पूरे इंडिया से आया हुआ है. सो आई थिंक इट्स वर्थ अ वॉच. देखते रहिएगा महाराष्ट्र. प्लीज़ कीप वॉचिंग. इंडिया कीप वॉचिंग. थँक्यू मास्टर मर्जी. गीता मा या शोची टॅगलाईन फार सुंदर आहे. माँ स्टार है तभी तो बच्चा सुपरस्टार है. आम्हाला फार आवडली ही टॅगलाईन. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? देखिए हर बच्चे के पीछे सबसे पहला गुरु उनकी मम्मी होती है. तो वो गुरु जब हैंड ओवर करें तो ये गुरु उनको अपने शरण में ले सकते हैं. तो बहुत ज़रूरी है कि उनको श्रेय पहले जाना चाहिए. तो व्हेन द किड्स परफॉर्म उनकी मम्मियाँ भी आती हैं. वो बैठ के देखती हैं. एंड आई विल नॉट बी सरप्राइज कि वो हमारी जगह भी ले लें. आई थिंक दे विल स्टार्ट जजिंग द चिल्ड्रन वेरी सून. इट्स गुड फन. प्लीज़ देखिए. आपकी बहुत बड़ी फ़ैन बेस है. महाराष्ट्र की हास्य जत्रा की बहुत बड़ी फ़ैन बेस है. तो मेरी रिक्वेस्ट है उनसे कि जितना प्यार आपको देते हैं थोडासा आम्हाला पण द्या प्लीज. तुमच्यावर सगळ्या महाराष्ट्राचं प्रेम आहेच आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीनं लहान मुलांना मार्गदर्शन करता आणि त्यांना मोटिवेट करता, इन्स्पायर करता, ते सगळ्यांना बघायला फार आवडतं. खूप धन्यवाद आज तुम्ही आमच्या जत्रेत सहभागी झालात त्याबद्दल आणि या सुपर डान्सरच्या चॅप्टर 5 साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा संपूर्ण टीमकडून. थँक्यू सो मच.
झालेली आहे. कोण आहात तुम्ही, कुठून आलात, तुम्हाला साष्टांग दंडवत. मंडळी, कालच आपण सुपर डान्सर चॅप्टर 5 मधल्या जजेसना अर्थात मास्टर मर्जी आणि गीता मायांना भेटलो आणि आज त्याच कार्यक्रमातील या लहान स्पर्धकांनी आपल्यासमोर ही झलक सादर केली आहे. आणि जर झलक ही असेल तर कार्यक्रम काय असेल. पूर्ण डान्स होईपर्यंत मी श्वास घेऊ शकले नाही, श्वास रोखून नाच बघत होते. तुम्ही फार भारी नाचताय आणि आत्ता तर शो सुरू झालाय सुपर डान्सर चॅप्टर 5 आणि आता आम्हाला उत्सुकता लागली आहे की आता पुढे आम्हाला अजून काय काय बघायला मिळणार आहे आणि फायनली ही कॉम्पिटिशन कोण जिंकणार आहे. तर मंडळी, हा कार्यक्रम अजिबात चुकवू नका, ज्याचं नाव आहे सुपर डान्सर चॅप्टर 5, जो 19 जुलैपासून शनिवार रविवार रात्री 8 वाजता सोनी हिंदी चॅनेलवर सुरू झालेला आहे. अजिबात चुकवू नका. अँड विश यू ऑल द बेस्ट. कीप इट अप. नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या तालावर ठेका धरायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश. मंडळी, आज पुन्हा एकदा समीर चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली नम्रताबाईंची मुलं सज्ज झाली आहेत एक नवीन नाटुकलं करायला. त्यामुळे तुम्ही देखील सज्ज व्हा मनसोक्त हसण्यासाठी आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. या सर, सावकाश सर. चिकूल आहे खाली, चिकूल मध्ये ना पाय. खूपच पाऊस आहे तुमच्या या गावात. हा सर, आमच्याकडे आता हा बेडका बेडकीचं लग्न चालू आहे ना वरती. म्हणजे आमच्याकडे बेडकाचा पाऊस म्हणतात याला सर. बरं पण मला सर म्हणजे तसं बघायचं म्हटलं तर मला ना पाऊस खूप आवडतो. म्हणजे असं नाही का, वरचा पाऊस आवडतो, चिखल नाही आवडत. फक्त आपण ते स्लिपरी घालतो ना, मग ते सगळी डिझाईन येते वरती. इकडे डिझाईन सगळी येत. तुमच्या पण आली असेल डिझाईन. बघ, असं नाही दाखवायचं दुसरं. तुम्हाला सांगते, आमच्या गावाकडे म्हणजे शेतामध्ये ना आम्ही मक्याचं कणीस भाजून भुट्टा भुट्टा भुट्टा. हो कळलं. तर ते आम्ही असं नाही का भाजून असं खातो. म्हणजे त्याला मस्त असं तिखट मीठ मिरची लावतो आणि असा असा. हे काय वरचं काय आलं. हा बुट्टा आहे का हा दाखवत आहे खायला. सॉरी, तुम्ही भिजलात. एक सेकंड, हे नका करू सगळं, अजिबात करू नका प्लीज. पदरात या. अरे नका पदरात येऊ. नाही सर, नका करू हे, प्लीज हे करू नका. नाही, माझी लहान पोरं भिजली ना की मी त्यांना अशी पदरातच घेते. मी लहान आहे का मला सांगा. नाही सर, पण इकडे मी का आलोय मला सांगा. विज्ञानावर आपण एक नाटक बसवतोय, कळलं का. तालुक्याला एक विज्ञान सप्ताह असा साजरा करणार आहे. त्याच्यात आपण नाटकात भाग घेतलेला आहे. आणि वैज्ञानिकांचं महत्व हे आपण सांगणार आहोत. त्यासाठी आलोय की नाही मग चला शाळेत. त्यासाठी माझे वेळ नाहीये, दुसऱ्या शाळेत सुद्धा जायचंय. हा, कसं पदर आणि मग नका हे पदर पित्र. चला लवकर. मागणं भिजताय. हो मी भिजू. चला लवकर चला. डिझाईन. ए मुलांनो, सर या. सर, बघा, हे कोण आलेत आपल्याकडे. पाहुणे सर आलेले आहेत. सर, मी माझ्या मुलांना सांगितले तुमचं स्वागत करायला. मुलांना खरं तर स्वागत गरज सर असं नाही, तुम्ही एवढे दुग्धज आहे त्याच्यामुळे आम्हाला. कोण दुग्धज. दिग्गज असा शब्द आहे तो. हा तेच. चला. सर, मी थोडी भांबावून गेले. काय आमच्या गावाकडच्या शाळेमध्ये अशा दिग्गज लोकांची सवय नाही ना, त्याच्यामुळे. बरं ठीक आहे. मुलांनो, चला स्वागत करा बरं सरांचं. या सर आमच्या शाळेत या सर. क्या बात आहे. नाही, फारच सुंदर, फारच सुंदर. मी एक वर्ग शिक्षिका म्हणून सर्वांगीण विकास मुलांचा कसा होईल जरा थांबा. जरा थांबा. परत बोलता, अजून बोलताय. जरा थांबा, जरा मागे या इकडे. इथून आता काय ना, तेवढ्यातलं कन्फ्यूज करू नका हो मला. हा येस मुलांनो, आज आपण अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट करणार आहोत. म्हणजे आज आपण नाटकाची यबात तालीम करणार आहोत. सर, मी तर त्या नाटकाला पकडेन ना आणि जोरात आपटून त्याला तोडून फोडून मोडून टाकून गोल 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 फिरून फेकून देईन अख्ख्या युनिवर्स मध्ये. एकदम लांब जाईन, एकदम लांब जाईन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. तुझं सुपर पॉवर. हे काय आहे. मस्ती. हा, किडे. सर 2 मिनिटं द्या, मी याचं पेस कंट्रोल करते थोडस. एक मिनिट. काय करताय म्हणजे. काय रे दाड्या, तुला किती वेळा सांगितलं माझी चव घालवू नकोस म्हणून. तुला आहे ना आलं मिरची बरोबर असा कोथिंबीरीच्या काडीने असा करकचून बांधीन, असा पाट्यावर ठेवीन आणि वरवंट्याने असा
मसाला गेला डोळ्यात. बघा ओव्हरची ऍक्टिंग बघितली का त्याची हा मसाला गेल्या डोळ्यात म्हणे असं मॉर्निंग ए का करताय पण तुम्ही हे सगळं? एक मिनिट मागे वा हे का करताय? हा काय चेहरा आहे तुमचा? कोण आहात तुम्ही? कवट्या महाकाळ आहात का? सर त्यांना नाही ह्याच भाषेत कळतंय सर. हे नका करू. मला ही हिंसा अजिबात चालणार नाही. आपण ह्या पिढीला हिंसा शिकवायची का मला सांगा? आज जगाला हिंसेची गरज आहे का शांततेची गरज आहे मला सांगा? सगळं मान्य आहे सर. मला अजिबात चालणार नाही, सांगून ठेवतो या गोष्टी पुढे. ठीक आहे सर. मी कंप्लेंट करेन ना त्या नाही, principal सर, असं साहेबांकडे. करू नका, हा. सर. Sorry, मागते, मुलांनो छान मूड मध्ये काम करायचं. आनंद घेण्याची गोष्ट आहे नाटक ही. ओके, तर आपण आता नाटक करणार आहोत आणि नाटक बसवणार आहे मी, कळलं का? ही सगळी प्रोसेस आपण अगदी हसत खेळत पार पाडायची आहे. ओके, बरं मी कोण आहे हे कळलंय का तुम्हाला? आई शाबास, मुलं हुशार सुद्धा आहेत. मी हुशार विद्यार्थी हा हा सर. तुम्ही आहात चौगुले सर. एवढंच बस. दुसरी ओळखच सांगितलेलं नाहीये. नाही सांगितलं. 3 दिवसापूर्वी मी तुला स्क्रिप्ट पाठवली, सगळं पाठवलं होतं. मी सांगितलं होतं त्यांना ब्रीफ करून ठेवा, काही सांगेल. आणि सांगितलंय ना सर. मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कोण आहात ते विचारा तर. माहिती आहे तुम्हाला? बघा चेहरे बघा त्यांचे. त्याचा बघा चेहरा, घरपोडी करायला चाललाय. बघा चेहरा बघा त्याचा. अरे वैज्ञानिकांचं महत्व मी तुम्हाला पटवून द्यायला आलोय, कळलं का? वैज्ञानिकांचं अत्यंत महत्वाचं काम आहे, लक्षात आलं? यादी आता तुमची ओळख करणार आहे. हा, तू कोण आहे बाळा? मी शिवाली दप्पराव. हा शिवाली द परब. कर्कश आवाज सोडलास, उत्तम आहे मुलगी. वा वा वा. तू कोण? सर मी भुंगा फेम निखिल बने. हा खूपच छान. मी तर त्या खूप छान वाल्याला असं पकडेन ना आणि जोरात आपटून त्याला तोडून फोडून मोडून टाकून गोल 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 फिरून एकदम युनिटचं फार फेकून देणे. एकदम लांब फेकेन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. तुझं सुपर पॉवर. कॉंग्रॅट्स. मला न आवडणाऱ्यांच्या यादीत पहिला आलायस तू. मला लहान मुलं आवडतात, हा नाही आवडलाय. एकच इच्छा आयुष्यात, ह्याला तुडवायचंय मला. नाही सर असं करू नका सर. मी खूप शांत असतो. मी बोलते. मला हा आवडलेला एक मिनिट नाहीये. बोलते सर. हा. इकडे हा. दाड्या का करू? गावताला किंवा नवा पेट कोण आहात कोण तुम्ही? बेवडा मारलेला कुबड्या खवीस? कोण असतं असं? कोण असतं? आधी तुमची बॉडी लँग्वेज सुधारा. कुठली बाई अशी असते? नाक्यावर उभे आहात का तुम्ही? इकडे वा जरा, तिकडे नीट. नका दाखवू मला. चव घालवली माझी. दिशा भेदरलेला बोका दिसताय. जरा चेहरा बघा तुमचा. हे बघा मुलांनो, हे बघा आता सगळं डोक्यातून काढून टाका, कळलं? हा, त्यांनी जे काय शिकवले सगळं विसरून जायचं, लक्षात आलं? हा, मी काय सांगतो तिने लक्षात घ्यायचं, कळलं? आज आपण काय शिकणार आहोत? आपण नवीन नाटक शिकणार आहोत. नाटक कोणाचं आहे? लक्ष द्यायचं असं नाही बाळांनो. नाटक कोणाचं आहे? वैज्ञानिकांचं. वैज्ञानिक तुम्हाला माहिती आहेत ना, ज्यांनी विज्ञानात खूप शोध लावले. वैज्ञानिक कोण होते मला सांगा? ज्यांनी जगाचं अख्खं आयुष्य सुखकर केलं. आणि सुखकर करताना हे अख्खं जग प्रगती प्रथावर कसं जाईल याचा विचार केला. मग काय झालं? आयुष्यात शोध लावले या वैमानिकांनी, शोध लावले. आणि आपलं सुखकर झालं रे. आयुष्य सुखकर झालं, सुखकर झालं रे. आयुष्य सुखकर झालं. काय रोल काय करताय आपण? रोल काय करताय? वर्ग शिक्षिका आहात ना? हे कोण करतो असं? कुठली वर्ग शिक्षिका अशी?
तुमच्या ह्या शिकवण आहे ह्याची कंप्लेंट करणार आहे मी नाही सर प्रिन्सिपल सरांकडे मी ह्याची कंप्लेंट काय करणार झालंय ना ते लहानपणापासून ताल मोक्कार भिनलाय माझ्या अंगात. एवढा ताल? हा, ते माझं पत्रिकेतलं नाव पण ना डुलाबाई आहे. मी डुलायला लागते गाणं लागलं की. हा, डुलाबाई नाव आहे पत्रिकेत. तुमच्या ना तोंडात हात घालून सगळा ताल बाहेर काढला पाहिजे सांगून ठेवतोय. सर, असं नका करू सर. मला आडीतली गीता मा म्हणतात. चला इकडे मागे प्लीज मी हात जोडतो हे नका करत जाऊ. तुम्ही पण ताला सुरात गायला लागले. मला सुरात गायला लागलो हे ना सगळ्यांना मी वैज्ञानिक बनवायला सांगितलं होतं बनवले का सगळ्यांना हो सर तुम्ही मला जेव्हा सांगितलं ना तेव्हापासून मी ह्यांना ना वैमानिक नावानेच हाक कोण मार. वैमानिक कशाला बनवाल वैज्ञानिक तेच ते वैमानिक असा शब्दच नाहीये तो नाहीये सर. तर मी तेव्हापासून ह्यांना ते ते बोलताय त्याच्या नावाने हाक मारते. वैज्ञानिक हा तेच. तर मग हा जो बन्ने बेटा आहे ना हा नट्टू आहे. नट्टू नट्टू फळवाला. नट्टू फळवाला कोण आहे अहो न्यूटन आहे तो तेच ते. आणि फळवाला नाही सफरचंद असत न्यूटनची ओळख फळवाला अशी आहे ते लहान मुलांना कळावं म्हणून. अहो ज्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला त्याची ओळख काय ए फळवाला अशी आहे थोडस तसं केलं. काय लाज वाटली पाहिजे तुम्हाला नाही मी जरा माझ्या पद्धतीने थोडस बसवले. जरा- एकदा बघून घ्या ना. तर हा आहे तो नट्टू आहे आणि ही मी आहे हिन्स्टेनस्टाईन. कुठले हिन्स्टेनस्टाईन आईन्स्टाईन असतो तो हिन्स्टेनस्टाईन पोटातली आतडी त्याला म्हणतात सर थोडीशी भांबावून गेलेत मुलं थोडं समजून घ्या. आईन्स्टाईन आहे आईन्स्टाईन ज्यांनी थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा शोध लावला यांना काहीच येत नाही नाही, येतं कसं ना. करणार मला सांगा बघू येतं ना सर. तू 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 कोण असते सांग. सांग बाळा सांग नाही मी काही सगळं विसरेन कोण आहेस तू सांग ना. काय ह्या चेहऱ्यावरून काय तुम्हाला काय काय कळतंय बघा ह्या चेहऱ्यावर हा बघा काय माहिती आहे त्याला माहिती बेटा मी तुला सांगितलं होतं ना असं काय करतोस. कोण आहेस तू काल पार घसा कोरडा होईसपर्यंत सांगितलं होतं. वैज्ञानिकाचं शास्त्राचं नाव असेल ना कुठलं तरी कोण आहेस दत्तू बेटा मी तुझा रोज काय सुचवते बरं. कुल्लेलिओ. गॅलिलिओ आहे तो गॅलिलिओ आहे कुल्लेलिओ म्हणशील गॅलिलिओ अरे गॅलिलिओ ज्यांनी दुर्बिणीचा शोध लावला हे जे मोठे मोठे आहेत मंगळ गुरु ज्याच्यावर आपण गेलोय आता त्याचा शोध त्या गॅलिलिओनी लावला कळतंय का तुम्हाला किती मोठी माणसं आहेत ती. हा ते कवरनं काय मला अवयव नाही सापडलाय ना म्हणून त्याला. काय ना प्रॉब्लेम काय माहिती ना मराठीच्या शिक्षिकेला तुम्ही ह्या विज्ञानाचं नाटक बसवायला ठेवलेलं आहे म्हणून हा प्रॉब्लेम आहे. नाही सर मी असं नका मी हेच करते. मला वाटतं की बाबा एक मराठीची वर्ग शिक्षिका जरी मी असले तरी मी ह्याच्यामध्ये तरबेज. ड्रॉवर बंद करावं फार बोलणं का सांगून ठेवते मग डोकं फिरवू नका आता सांगतोय Sorry, मागते. तालीम सुरू करायची आता. बरं, ठीक आहे. मला पाट्या सांगितल्या मी होत्या सांगितल्या होत्या. त्या चला हे बघा प्रत्येकाच्या. ह्या पाट्या आहेत ह्या आता मी प्रत्येकाच्या ही तुझी आहे ही तुझी नाही ही तुझी आहे. घ्या गळ्यात घाला. प्रत्येकाने आपापले रोल वाचून ठेवलेले आहेत हा हा ये आय शब्बाज बटन न्यूटनचं बटन त्यांनी लिहिलेलं आहे तिसरीतल्या मुलांना सांगितलं होतं. ही कोण आहे इन्स्टूताई कोण आहे ही आहे. अरे आईन्स्टाईन आहे ना तो हे त्यांना कशाला लिहायला लावले आणि हा बघ गुल्ले घेऊ काय करायचं या माणसाचं सर ते अहो गॅलिलिओ आहे ना तो हे काय नाव आहे आपण काहीतरी एक महत्वाचं सांगतोय लोकांना वैज्ञानिकांचं महत्व सांगतोय मी हा एक गुल्ले घेऊ कोण थांबणार समोर सर मी हे सगळं मला 2 दिवसात चेंज करून हवं लगेच बदलून घेते सर आत्ताच्या चेंज वेळेला. म्हणून उपडा ठेवशील मोठा चेंज झाला इकडे कर नीट करतोय आता वेळ मारून न्या तुम्ही ऐका माझं. हा. हा, झालं ना हे. रेडी आहे सगळं हा आता मी थोडीशी त्यांची तयारी करून घेतली आणि तुम्ही जी मला संमिता दिली होती ना संहिता नसते संहिता असते ती हा तर ती जी दिली होती ना त्याच्यामध्ये मी माझं थोडंसं इम्प्रुव्हायझेशन मारलंय थोडंसं. काहीच गरज नाहीये पण आपण वैज्ञानिकांची माहिती देतोय ना थोडं बोर मारत होतं त्याच्यामुळे थोडंसं नाही का पालकांना थोडंसं मजा यायला पाहिजे बा त्यांच्या चेहऱ्यावर हसायला पाहिजे त्यांचं स्माइल यायला पाहिजे बा. अरे मला स्माइल त्यांच्या चेहऱ्यावरून काय करायचंय तुम्ही टेन्शन घेऊ नका सर मी माझ्या तल्लक बुद्धीचा ए, गप 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 चल पुढे दाखव चल. तर हा आता तू एंट्री घे. आई हा हा ते थोडं तू सर तुम्ही जरा इथं उभेच आहात तर थोडंसं वाजवा इथं थोडं मुलांना प्रोत्साहन द्या सर. आणि हे वाजा भांपाक पाक 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 भांपाक पाक पाक. भांपाक पाक 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 भांपाक पाक पाक. या डफावर तुम्हाला भंपक पक पंग 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 पाहिजे आणि हा पाय मारायचा तुमचं करा हो तुम्ही मी बघतो काय ते. आमचा ताल आहे सर तुम्ही चला ए मला ना कंटाळा येतो. रेडी आहे ना. हा बाई बेटा तू ये. हा भांपाक पाक पाक पाक. मी कोण मी कोण मी कोण मी कोण मी कोण मी कोण गलिच्छ चालय गलिच्छ चालय मी लावला आहे बहुतेक शास्त्राचा ए, शोध. घाबरे. मी लावलाय बहुतेक शास्त्राचा शोध असा आहे ते अरे न्यूटन आहेस ना तू गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला असं घे घे पुढे मी कोण मी कोण मी कोण मी कोण झालं ना आता
नेपाळच्या बाजूला आहे भूटान, मी आहे आयझॅक न्यूटन. कोणी लिहिली ही कोणी लिहिली ओळ? ते मी म्हणलं होतं ना का मी थोडं इम्प्रोव्हायझेशन मारून कॉमेडी मारली थोडी अरे पण कशाला कॉमेडी पाहिजे? नाही सर कसं पॅरेंट्स लोक कशी बोर नाही मारणार त्याच्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल येईन बॉ. अरे पण कशाला सातत्याने 24 तास स्माईल पाहिजे त्यांच्या चेहऱ्यावर? पण स्माइल पाहिजे ना, गरजेचं आहे ते पाहिजे सर. तुम्ही हे वाजवा भंपाक पाक पाक. अरे थांब ग. हा तुझी एंट्री आता. हा घोडा आला का? घोडा आला का? कुठलं आहे? चालेल. तुमचं वेगळं आहे सर. अत्यंत घाणेरडी ओळ आहे ही. माझ्या एंट्रीला म्युझिक वाजलं टाइम टाइम, मी आईन्स्टाईन. हे काय अर्थच नाही वाक्याला. नाही काय झालं, मी ऍक्च्युली लिहिलं होतं त्याच्यामध्ये असं की नाही का की मी घरी जाईन मी आईन्स्टाईन, पण तेच झालं बोर मारत होतं जरा जास्तीच. म्हणून मग आमचे जे बबनराव झांगुडे आमचे जे प्रिन्सिपल आहेत ना, त्यांनी सजेस्ट केलं का म्युझिक वाजतं टाईंग आणि आईन्स्टाईन घ्या म्हणून. पण त्याची गरज नाहीये ना, तुम्ही हे का कर पुढचं पटापटा करता. मगच मी जाते. चल का सर तुम्ही इकडे या सर. होय ये तुझी एंट्री बाळा दत्तू बेटा. हा एक खेकडा येतो ना, खेकड्यात अशी एंट्री घेतली त्यांनी. त्याचा थोडा तालाचा प्रॉब्लेम. कसला तालाचा प्रॉब्लेम आहे? ही नकोय मला, हा नकोय सांगितलं होतं तुम्हाला. नाही सर करेल असं नको प्रत्येक. हे बाळा भंपक. हुमी 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 हुमी. एक मिनिट हे काय हू मी काय? व्हेरिएशन मारलंय सर मी थोडंसं. हू मी हे व्हेरिएशन आहे. हा म्हणजे कसं सर की बॉ नाही का आपण असं मराठीत बोलतो का बा कोण मी कोण मी, तर म्हणून थोडंसं त्याचं व्हेरिएशन म्हणून इंग्रजीत हू मी असं केलंय. तू घे बाळा. ए चल ए वाजव चल. हू मी सर तुम्ही इकडे या. हू मी हुमी हुमी. मजा करो ऐश करो खाओ पियो, मी आहे गुल्लत लियो. अरे गुल्लत लिओ असं बोलला होतो. थोडी मी कॉमेडी. थकून गेलो आता. मजा करो ऐश करो खाओ पिओ, मी आहे गुल्लत लिओ. का महत्व कळेल लोकांना ह्याच्यातून विज्ञानाचं? काय आपण देतोय समाजाला? काय हे चाललंय? बस कर, मला कंटाळा आला. नाही सर असं करू नका मी सर. आता निघतो इकडून. सर माझ्या मुलांनी खूप मेहनत घेतली आहे सर. मी हे काही आता करू शकत नाही. मी आता प्रिन्सिपलला कंप्लेंट करणार आहे. दुसऱ्या सरांना बघा, मला माफ करा. नाही सर मी चाललो तुमच्या नाही. पाया पडते. मी नका पाया पाया पडते तुमच्या. ए, नका नका. माझी मुलं सर माझ्या मुलांनी खूप मेहनत घेतली आहे सर. मी तुमच्या पाया ते मदर इंडिया करताय सगळ्यांना घेऊन शेतात बसली आपली नर्गिस. ऐका ना सर मी खूप मेहनत घेतली. मला ना नका करू हे. मी नाही आता सहन करू शकत. मला वर्गातून काढून टाकतील सर. मला नोकरी. तीच तुमची लायकी आहे. नाही सर असं करू नका. मी खूप चांगलं लिहिलेलं आहे आणि चांगलं माझं म्हणणं काय, माझा एक बाबा एक हेतू असतो की लोकांच्या चेहऱ्यावर स्माइल आलं पाहिजे. तर तुम्ही जर आता हे गाणं बघितलं ना सर, तुम्ही पार मरून जाल एवढं तुम्हाला आवडून जाईल सर. एवढं चांगलं केलेलं आहे गाणं. एवढं पार तुम्ही हे आणि करा. विज्ञानाची माहिती लोकांना मिळाली पाहिजे. त्याच्यातून मिळणार. काहीच भंकस बिंकस मला नकोय त्याच्यात. नाही सर चला मिळणार. करा. ए मुलांनो आपण सुरू करूयात बरं का. 1 2 3 4. धरा 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 धरा. एक मिनिट, काय धरा धरा काय? ही काय गाण्याची सुरुवात आहे? धरा 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 हे काय? विज्ञानाची कास धरा. विज्ञानाची कास धरा. म्हणून सांगते लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. काय सांगतात लहान मुलं? विज्ञानाची कास धरा आणि प्रगती करा. विज्ञानाला
मेस्मरायझेशन आणि ओव्हरची ऍक्टिंग आम्हाला खूप जास्त आवडली. क्या बात है. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाद दा. नमक काय आहेस तू, म्हणजे तुझ्यावर अख्खा प्रबंध लिहिला तरी कमी पडेल, इतकं इतकं टॅलेंट आहे तुझ्यात, अफाट. म्हणजे आता त्या माझ्याकडे खरंच कौतुक करायला शब्द नाहीत. ला जवाब आहेस तू, ला जवाब. आणि आज खरोखर तुझ्या आईवडिलांचे आभार मानले पाहिजेत की त्यांच्यामुळे तू दिसतेस आम्हाला, आणि इतकं निखळ मनोरंजन तुझ्यामुळे होतंय. अँड द सेम गोज विथ यू सम्या. थँक्यू सो मच. अफलातून. मग गॉड ब्लेस यू. थँक्यू दादा. सई. हॅवॉक परफॉर्मन्स होता. ही माझी अत्यंत आवडती सिरीज आहे. या सिरीजमध्ये प्रत्येक वेळेला प्रत्येक जण जीव ओतून काम करतो. फार मजा आली आजही. तुमच्या तिघांचेही परफॉर्मन्सेस नेहमीप्रमाणे खूप भारी. तुमची साथ पण तेवढीच महत्वाची आहे, तेवढीच मजबूत साथ असते तुमची. मस्त. थँक्यू सो मच. मंडळी, एक भक्त आपल्या समस्येच्या समाधानासाठी आलाय एका बाबांकडे. त्यामुळे तुम्ही देखील सज्ज व्हा एका इंटरेस्टिंग हास्य संवादासाठी, जो घेऊन मंचावर येतात आपले हास्यरथी महारथी. बोला बुडबुडे बाबा की जय. बुडबुडे बाबा की जय. बोला बुडबुड 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 बुडबुड. मनोबा, बोला बाबा. बरं झालं आलास. मला फार एकटं एकटं वाटत होतं बनोबा. हा बाबा. आज श्रावणातला पहिला सोमवार, आमचा निर्जळी उपवास. आणि तुला तर माहिती आहे, उपवासाच्या दिवशी मला अंमळ जास्तच भूक लागते. आणि भूक लागल्यावर मला एकटेपणाची जाणीव तीव्र होते. बनोबा, बाबा बनणं सोपं नाही. पंचेंद्रिय अशी मुठीत ठेवावी लागतात. खरंय, पण बाबा तुम्ही पंचेंद्रियांना जरा जास्तच मुठीत ठेवलंय. म्हणजे गेले काही आठवडे या मंचावर पंच वाजता वाजत नाही. बाबा तू आहेस की मी शहाणपणा कोणाला इथे कशाला आलायस ते सांग. बाबा तुम्हाला भेटायला एक भक्त आलाय बाहेर. नाही बनोबा, तुला माहितीये उपवासाच्या दिवशी मी कोणालाही भेटत नाही. मी त्याला खूप समजावलं बाबा, पण तो ऐकायलाच तयार नाहीये. मला तो कोणतरी धनिक दिसतोय. तुमच्या दर्शनासाठी 1 लाख रुपयाची पावती फाडायला तयार आहे. हे बघ, काही झालं तरी लगेच पाठव त्याला. घेऊन आलो बाबा. लगेच पाठव. या या या. बाबा 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 मी धन्य झालो बाबा. बाबा मला पदरात घ्या. बाळा, मी तुला पदरात घेईन, पण तू लुंगीत शिरतोयस. नाही बाबा. तुला लुंगीत घेऊ? नाही बाबा, नाही बाबा, नाही बाबा. बाबा पण मी धन्य झालो बाबा. बाबा मी धन्य झालो. का बोल. तुझी कशी पावती फाडू? तुझी कशी समस्या सोडू? बाबा काय समस्या बाबा. बाबा आज तुमच्या कृपेने माझ्याकडे सगळं आहे. गाडी आहे, बँक बॅलन्स आहे, पैसा आहे, आई पण आहे बाबा. बाळा एवढं तर माझ्याकडे पण नाही आहे. सगळंच आहे तुझ्याकडे, इथे कशाला आलायस मग? एवढंच करायला आलायस? नाही बाबा, नाही बाबा. बाबा एकटेपणा बाबा, मला एकटेपणा सतावतो बाबा. मला तळमळत राहावं असं वाटतं बाबा. रात्रभर मी एका कुशीवर पडून असतो. बालका, मग एकदा दुसऱ्या कुशीवर ट्राय कर, बघ खुशी खुशी झोप लागते का. बाबा हे असलं करण्यापेक्षा ती मूठ आणि ती जरा आवडा. बाबा 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 तसं नाही बाबा. बाबा एकटेपणा खूप सतावतोय बाबा. रात्रभर झोप नाही लागत. कधी या कुशीवर, कधी त्या कुशीवर, कधी या कुशीवर, कधी त्या कुशीवर. बाबा एकटं वाटत राहतं बाबा. खरंय खरंय बाबा, माझं सांगतोय बाबा. मला मी एकटा आहे बाबा. बालका मी पण एकटा आहे. मी काय करू आता याच्यात? म्हणजे बाबा तुम्ही कसे काय एकटे? हे विश्व तुमचं आहे बाबा. हे सगळे भक्त तुमचे आहेत बाबा. तुम्ही कसे काय एकटे असाल? नाही वत्सा, माझी दुःख तुला नाही कळणार. काय बाबा? बाबा झालो असलो तरी बाबा बनत राहावंसच वाटतं रे. म्हणजे बाबा असं तुला नाही कळणार द्वयर्थी. बालका, तुझ्या समस्येचं
निराकरण माझ्याकडे आहे. बाबा सांगा बाबा. बाबा नको हे ऐक ना बालका. हा बाबा. बालका तू लग्न कर. एखादी स्त्री आयुष्यात आली ना मग म्हणजे तुझा एकटेपणा दूर होईल मग बालक. बोला बुडबुडे बाबा की जय. चला झालं समाधान. बाहेर देणगी द्या चला. जीएसटी ऍड करून घे बालक. हो बाबा. हो बाबा. मी बाबा सॉरी मला एक छोटासा प्रश्न आहे बाबा. बाबा म्हणजे तुम्ही जे म्हणालात ते बरोबर आहे की मी लग्न केलं तर माझा एकटेपणा दूर होईल. पण बाबा समजा लग्नानंतर माझी बायको आणि मी भांडलो, आमच्यात काहीच पटलं नाही आणि तिने मला घटस्फोट दिला तर मी परत एकटा होईन ना बाबा. म्हणजे मी लग्न आधी पण एकटा असेन आणि लग्न केल्यानंतर घटस्फोट घेऊन सुद्धा एकटा असेन. मग आता जसा एकटा आहे त्याच्यात काय वाईट आहे? हा विचार केलाच नव्हता मी. करेक्ट आहे. मग नको करूस लग्न. नाही बाबा पण मी लग्न न करून कसं चालेल? माझ्याकडे खूप पैसा आहे पण तो पैसा पुढे नेण्यासाठी जर वारसच नसेल तर कसं चालेल ना बाबा? मग एवढं कळतंय ना म्हणून बोलतोय लग्न कर आणि मोकळा हो. नाही बाबा पण मी लग्न केलं आणि खरंच घटस्फोट झाला तर मला माझी अर्धी प्रॉपर्टी बायकोला द्यावी लागेल ना. मग एवढं सगळं मेहनतीने मी कमवायचं आणि घटस्फोटानंतर बायकोने घेऊन जायचं. मग काय फायदा लग्न करून? मग नको करू लग्न. पण मग एवढी प्रॉपर्टी, एवढी धनदौलत, एवढा पैसा अडका, एवढा ऐशो आराम, हे सगळं माझं जे आहे ते जर चालवायला पुढे वारस नसेल तर लोक म्हणतील काय फायदा याचा? काय करणार आहे ह्या आयुष्यात? हे म्हणजे आपल्याला डायबिटीस असताना कोणीतरी समोर बासुंदी, आमरसपुरी, मोदक, पुरणपोळी, गुलाबजाम वाढतच राहायचे. ऐक ना बालका नको हे वाक्य बोलू. काय झालं बाबा? पदार्थांची नावं घेऊ नको. माझा निर्जळी उपवास आहे. कळतंय का तुला? नाही घेत बाबा. हे बरोबर आहे का? नाही. माणूस एक उपाशी बसलाय इथे आणि तू येऊन बासुंदी बिसुंदी पटतंय तुला? नाही मला एवढंच म्हणायचं होतं बाबा, मला खूप एकटं वाटतंय बाबा. अरे मग म्हणूनच बोलतो ना लग्न कर बाळा. तुला पटतंय का? उपवास आहे त्याच्यासमोर तू अशी नावं घेतोस. तुला पटतंय का हे? नाही पण बाबा उपवास आहे तो पण कडक. हे बघ मला माहितीये तुला खूप एकटं वाटतंय म्हणून बोलतोय लग्न कर आणि मोकळा हो. पण मग घटस्फोटानंतर बायको सोडून गेली तर परत एकटा राहील ना बाबा. मग नको करूस लग्न. एकटाच मग मी असं मला मग मजा नाही येणार. मग मी एकटाच राहीन आयुष्यभर आहे ना. मग कर ना लग्न. नको परत घटस्फोट झाला. तू सरकार का तेच बोलतोस? तुला मनोबा याला सांग. मित्रा तू तेच बोलतोय. सांगितलं बाबा. झालं एवढंच? बाबा मी तुमचा भक्त आहे. तुम्ही जेवढं सांगणार तेवढं मी ऐकणार नाही. मी समोर ज्याला पोहोचवणार बाबा. मी माझा मेंदू आणि चप्पल बाहेर काढून येतो बाबा. असा श्राप देईन तुला. हे बघ असा. ए बाळा ऐक बघ तू खूप निगेटिव्ह विचार करतोयस. आधीच घटस्फोट का करतोयस? लग्न तर कर. पुढचं पुढे बघू आपण. पुढचं पुढे मोठे शहाणे बाबा. अरे बा माझं पुढचं पुढे बघता येतं का बाबा? जगात काय काय चाललंय बघा जरा. बाबा हल्ली खूप प्रॉब्लेम होत आहेत. प्रत्येक घरात सासू सुनांची भांडणं आहेत, नवरा बायकोंची भांडणं आहेत. मोठी लग्न पण तुटतात, छोटी लग्न पण तुटतात बाबा. हल्ली तर ना बायका नवरे पण गायब करतात बाबा. मग अशात लग्न करणं बरोबर आहे? काय मग नको करू लग्न. नाही ना बाबा लग्न करून मग एकटं असं वाटणार. लग्न नाही केलं तर सारखं मग झोप बीप नाही लागणार. मग असं मग कर ना लग्न. नाही बाबा कर ना चल ना. नाही वेड्या कर रे चल. लग्न कर. काय लग्न कर? तुम्ही म्हणाल लग्न कर. लग्न केल्यानंतर मग तिने घटस्फोट घेतला परत एकटा राहिलो तर काय करू? मला नाही जमणार बाबा. परत लग्न करा आणि मग तिला परत सांगा सतत मी कुठे आहे काय करतोय. स्वातंत्र्य राहून गेलो ती माझं. सारखी विचारणार काय कुठे आहे काय चाललंय कोणाकडे. नाही मग बरोबर. तुला जर प्रायव्हसी पाहिजे तर मग नको करू लग्न. मग तेच बोलतो. नको करू लग्न. नको करू लग्न. नको करू लग्न. नको करू लग्न. करावं लागेल. किती दिवस असं जगायचं? कोणी विचारणार नाही काय नाही. कधी येतोय कधी जातोय. स्वतःच्या घरात खायला मिळत नाही. एकटा असलो ना बाबा वाटेल तिकडे जातो, वाटेल ते खातो. आज चिकन तंदुरी खातो, उद्या चिकन 65 खातो, मग चिकन फ्राईड राईस खातो, मग चिकन हक्का नूडल खातो, मग चिकन शेजवान राईस खातो, चिकन मोमोज खातो, चिकन पिझ्झा पण असं वाटत राहतं ना बाबा की पारतंत्र्य पण घरात एक स्त्री असावी. आपण घरी गेल्यानंतर ना तिने मस्त असं कोथिंबीर भुरभुरावी बटाट्यावर, मटकीची उसळ करावी छान. नको रे
हात त्याच्या नको ना, काय झालं बाबा? मला त्रास होतो, नको ना. काय झालं बाबा? अरे माझा उपवास आहे. हा बाबा, मला ना तोंडाला पाणी सुटून माझा निर्जय उपवास सुटेल रे. मुठांना चिकटावा कायमचे खेळ मार. बापरे, पंचेंद्रियांचं नाही पचनेंद्रिय चालवलेत माझी. काय झालं बाबा? जठर आणि स्वादुपिंड कुठे असतं ना मला जाणवत आहे आता. कुठे असतं बाबा? ए बघ, तू पारतंत्र्यात जग, मजा असते पारतंत्र्य. आहा हा, खूप मजा असते. स्वातंत्र्य वगैरे मिथ्ये, झूठ आहे सब. ये तू कोणीतरी बोललंय पारतंत्रम एक नंबरम. जबरदस्तम जयम बुडबुडे बाबाम चलम चलम. लॉक करून टाका. 182 माझा नंबर लॉक. नाही नाही बाबा, बाबा तुम्ही बोलताय पारतंत्र्यात मजा असते, पण मला असं वाटतं नाहीये. काय माहिती, मी आणि माझे मित्र ना बाबा, आम्ही असे बसतो ना, माहोल असतो टेबलवरती, हा जोरदार मजा असते माहिती. पण काय होतं ना, त्यांच्या बायकांचे फोन आले ना, त्यांना उठून जावं लागतं. काय बायका फोन करतात ना मध्ये, जातो रे जातो, जाऊ दे, हा पेक तू मार, हा पेक, असं होतं ना. माझं कसं, मी शेवटपर्यंत एकटाच राजासारखा असतो शेवटपर्यंत मी. ऐक ना, तू जग ना, मग असंच जग ना, स्वातंत्र्य असंच जग. ए राजा, हा लग्न कर, नाही तर नको करू. एक कर, जा चल बघ. बाबा राजासारखं आयुष्य ना दारू पोटात असेपर्यंतच वाटतं. दारू उतरली ना, मग परत एकटेपणा आपल्याला ना सतावायला लागतो बाबा. मग सतत असं होतं, अरे यार कोण काळं कुत्रं नाही आपल्याला विचारायला. तरी विचारलं पाहिजे ना यार आपल्याला. मी आधी काय बोललो, याला कर बोललो, नको करू बोललो. एक काम कर तू, आता हे आहे ना, मग तू कर लग्न. नाही बाबा, पण मग लग्न केलं आणि परत बायको भांडली ना, तर मग परत एकटंच राहावं लागणार. नको करू लग्न. पण मग तरी पण एकटाच राहतोय ना मग बाबा. मग कर लग्न. नाही मला लग्न करायला प्रॉब्लेम नाही बाबा, पण मग ते परत प्रॉपर्टी द्या, ॲल्युमिनी द्या, मग त्याला नको करू लग्न. असं कसं नको करू लग्न? एकटं राहायचं. कंटाळा आला मला, आई शपथ कंटाळा आला. आपण उरलेला पुढच्या शेड्यूलला करूया. चल मला कंटाळा आला रे. आपण तेच बोलतो रे, मला कंटाळा आला रे. हट रे बाबा, असं नका ना करू बाबा. हे बघ, मला एक फायनल सांग. हा बाबा, तुला लग्न करायचं आहे की नाही करायचं? नाही नाही करायचं ना, मग नको करूस लग्न. मग एकटं वाटतं मला. मग कुत्रा पाळ, भू. कुत्रा पाळ, भू. हा हा, पटकन जा, हाकल लगेच, हाकल. पटकन हाकल. बाबा 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 बाबा, एक मिनिट, मला एक प्रश्न आहे बाबा. समजा मी कुत्रा पाळला, हा, आणि भविष्यात मला एखादी मुलगी आवडली, पण तिला कुत्रा आवडत नसेल, तर मग मला कुत्रा किंवा ती दोघांपैकी कोणाला तरी एकालाच निवडावं लागेल ना. जर मी कुत्रा निवडला तर आयुष्यभर याचं गिल्ट असणार की मी तिला नाही निवडलं, आणि तिला निवडलं की आयुष्यभर याचं गिल्ट असणार की मी कुत्रा नाही निवडला. बाबा नको पाळू. बाबा कुत्रा नको पाळू. कुत्र्याची आयडिया बेस्ट आहे बाबा. हाय ना, पोरगी एक वेळ सोडून जाईल, कुत्रा सोडून नाही जात. मग एवढं, मग कुत्रा पाळ. नाही पण त्या बोलता येत नाही ना बाबा. उद्या मला काय झालं तर तो एकटा पडणार, तो येऊन सांगू पण नाही शकणार मला. मरू दे, नको पाळू. नाही बाबा, पण मी कुत्रा जर नाही पाळला ना, तर मग मी एकटा राहीन. आणि मला बाबा, मी एकटा राहिलो ना, मला चारोळ्या सुचतात बाबा. मला नाही बाबा जगायचं चारोळी करायचं आयुष्य. मला नाही जगायचं बाबा. नंतर ना मग सुचत पण नाही, मग ट्रोलिंग करत राहतो फक्त आपण. मला नाही जगायचं चारोळी करायचं आयुष्य. मी नाही बाबा, मी नाही. ऐक ना, मग तू हे कर ना, मग पाळ, कुत्रा पाळ. नाही पण बाबा, आईला कुत्रा नको, आईला सून पाहिजे ना. मग कुत्र्याला साडी नेस, त्याचं नाव सून ठेव, आणि आईला बोल ही सून. पण बाबा, मग त्याला 4 पायाचा ब्लाऊज कसा शिवू? तुला अक्कल आहे काय रे? सगळंच कसं सिरियसली घेतोय तू? ए बनोबा, एक काम कर, माझ्याकडनं याला 50,000 रुपये दे आणि पाठव याला. परत बोलू नको, याला पाठव. एक मिनिट बाबा, तुम्ही असं सारखं जा का म्हणता? तुम्ही एकटे आहात का बाबा? माझं मी बघेन. तुला काय करायचंय? माझं मी बघेन. बघ. नाही बाबा, तसं नाही बाबा. जर तुम्ही एकटे असाल ना बाबा, तर तुम्ही लग्न करा बाबा. ए शान्या, चल रे, तुझ्यासारखं मला नको अडकव. मी माझं मी बघेन, काय ते काय पण करेन मी. हा बरं, पण बाबा जरा जपून लग्न करा, नाही तर काय लग्नानंतर भांडण झालं ना बायकोवर, घटस्फोट देईल, मग तुम्ही एकटे राहाल परत. आता पण एकटे, मग नंतर पण एकटे. मी आहे एकटा. तुला काय करायचंय? मी आहे एकटा. बघ, नाही एकटा आहे तर मग कशाला एकटे राहता बाबा? एकटं चांगलं नसतं, त्यापेक्षा कुत्रा पाळा ना. मी पाळेन, कुत्रा पाळेन मी. पण मग नंतर कुत्रा पाळल्यावर कोणतरी आयुष्यात आले आणि तिला कुत्रा आवडला नाही तर मग काय कराल? मी कुत्र्याला चावेन.
कुत्राला बोलेन बायकोला चाव, बायकोला बोलेन मला चाव, आम्ही तिघं एकमेकांना आळीपाळीने चावू, संसार करू. तुला काय करायचं आहे? बाबा तुम्ही लग्न केल्यावर मी एकटा पडेन ना. मग तू लग्न कर ना. बाबा एकटे पडतील. पण त्यांच्याकडे कुत्रा आहे ना. वहिनीनं कुत्रा नाही आवडलं तर कुत्रा एकटा पडेल ना. अरे पण मग तू कर ना लग्न. तू कसं टेन्शन मी घेतो? केलं तर बाबा एकटे पडतील. नेहमीप्रमाणे बहारदार सादरीकरण आणि अर्थातच विनोद निर्मितीसाठी, हास्य निर्मितीसाठी तुम्ही अतिशयोक्ती अलंकाराचा वापर इथे करता. परंतु खरोखरीच समाजामध्ये असे आध्यात्मिक गुरु आहेत जे नागरिकांचं आणि समाजाचं छान पद्धतीनं मार्गदर्शन करतात. परंतु तुमचा हा प्रयत्न नक्कीच उत्तम असतो आणि यावेळेसही छान होता. थँक्यू सो मच. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. सही मॅड परफॉर्मन्स. भावा, मला असं वाटतं की इतकं परफेक्ट कास्टिंग आहे ना तुझं या रोलसाठी, म्हणजे अशक्य परफेक्ट आहे. एकतर या बाबाला पेशन्सच नाही आहेत, म्हणजे उदासीन, म्हणजे 2 वाक्यात जर का सोल्युशन नाही मिळालं तर ही गिव्ज अप. म्हणजे असं कोण असतं मला माहित नाही. फार, आणि तू ते फार भारी करतोस. म्हणे तू त्यांचा शिष्य, DA PA जे काही आहे ते एकदम शोभतोस. PP मस्त ॲज युजल. व्हेरी नाईस. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू बॉईज. मंडळी, एका पोलीस स्टेशन मध्ये आली आहे एक विचित्र तक्रार. चला बघूया त्याचा निकाल काय लागतोय ते. तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. गुच्चूपटा, पोलीस स्टेशन आहे. हमारे बाप का घर नाही. हाय मोरे मोरे, काय काय प्रकार आहे? त्यांना कळलं पाहिजे पोलीस स्टेशन म्हणून केलंय साहेब. टाप मोरे. मॅडम मॅडम तुम्ही इकडे या. इकडे या. तिकडे प्लीज तिकडे रे. अल्लग अल्लग वा. तिकडे हा साईड लाव. मोरे, तुम्ही काय जत्रेत हरवले काय? नाही साहेब. काय? एक तर तुम्हाला आहे ना मी मच्छी आणायला सांगितली होती. हा मासळी बाजार उभा केला तुम्ही इथे. काय झालंय? हा माणूस दिसतोय तुम्हाला? बर. हा हा उंट चालवतो. उंट चालवतो? म्हणजे ह्याच्याकडे उंट आहे. उंट हा उंट चालवतो. आणि ह्या 2 बायका तुम्हाला दिसत आहेत, हा ह्या लेडीज स्कूटर चालवत होत्या. लेडीज स्कूटर? स्कूटर चालवतात का नाही ह्या 2 जणी. बरं. तर ही म्हणजे ही काय म्हणाली, ह्यांच्या उंटान ह्यांना लात मारला. लात मारला. लेडीज मारला. आणि ह्याचं असं म्हणणं आहे म्हणजे ह्यांच्या लेडीज स्कूटरनी ह्याच्या उंटाला असा धडक द्यायला. धडक दिली त्यांनी मागणी येऊन धडक दिली. धडक दिली. ऐका ना ऐका ना, तुम्ही मुळात त्यानं लेडीज स्कूटर काय आला म्हणता? नुसती गाडी म्हणा ना. नाही, ह्या लेडीज आहेत ना, त्या स्कूटर चालवतो म्हणून लेडीज स्कूटर बोललो का नाही. ठीक आहे. पण काय झालं, ही ह्यांची लेडीज स्कूटर आणि ह्यांचा उंट मी जप्त करून ठेवलेला आहे. व्हेरी गुड. पण साहेब सांगू काय तुम्हाला, हा माणूस मला असा म्हणतोय उंटाच्या ते खाण्याची वेळ झालेली आहे, तर त्याला खायला काय द्यायचं? काय आपल्याकडे उंटाचा भत्ता नाही आहे. आपल्याकडे जे कैदी आहेत ना त्यांचाच भत्ता आपल्याकडे देतो का नाही. एक तर वडापाव नाही तर कुरमुरे भेल करून देता. कुरमुरं कसं देणार ना उंटाला? उंटाला जर कुरमुरा पण दिलं तर उंट के मुंह में जिरा असं होऊन जाणार नाही काय? अरे हे वाक्य बोलताना तुमचं तोंड कासवासारखं झालेलं आहे. असं झालंय मग? नाही ते उंट के मुंह में जिरा असं झालेलं आहे ना. तुम्ही डबा आणलाय? काय तर डबा आणलाय का डबा? काय सांगू माझ्या बायकोची करामत. आग लागली तिच्या तोंडाला. डबा द्यायला नाही तिनं, नाही असं नाही आहे. पण तिला असं वाटतंय मी डब्यामध्ये सगळे पदार्थ दिलेले आहेत. म्हणजे बघा वरचा डबा आहे ना, तिच्यात वाटतंय म्हणजे त्याच्यात तिला असं वाटतं ह्याच्यात मी भात टाकलेला आहे, पण तो मोकलाय. त्याच्या खालचा तो डबा आहे तर तिला वाटतं मी त्याच्यात चपात्या टाकल्यात, पण तो पण मोकलाय. त्याच्या खालचा तो डबा आहे का नाही, तर तिला असं वाटतं ह्याच्यात भाजी मी दिले, पण तो पण मोकला. सगळ्याच मोकळं आहे म्हणजे. मधला जो डबा आहे का नाही, त्याला असं 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 बॉटन काढावं तेवढा आपल्याला लोणचं दिलेलं आहे. म्हणजे असा संपून जाईल लोणचं. तर काय उंटाला चाटायला देऊ? काय बोलताय तुम्ही? मॅडम 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 तुम्ही सांगा काय झालंय? हा कोण स्वतःला मोठा शाणा समजतो का? उंट घेऊन साहेब रस्त्याच्या मधोमध चालला होता हा. करो तून बाहेर तिलकचंद पोटना. हा कुठला मोठा राजा लागून गेलाय, तू रस्त्याच्या मधोमध चालतोय. नाव काय तुझ्या? राजा राजा जालिंदर माने.
मॅटर अहो साहेब ह्या ज्या बायका आहेत का नाही ह्यांच्या गाडीने येऊन माझ्या उंटाला धडक दिलेली आहे. आम्ही नाही दिली. तर ह्या एवढ्या जड आहेत ती गाडी त्याच्यावर ह्या जड येऊन उंटाच्या म्हणजे 4 पायाच्या मध्ये घुसली होती स्कूटर. एवढं नाही झालं साहेब, एवढं नाही झालं. एवढं नाही झालं ही बाय आहे ना, ही बाय ही गाडी चालवत होती आणि ही माग लपून बसली होती. लपून कशाला बसू? मी बसले होते गाडीवर, लपून बस. आता मला काय माहिती, मला दिसलीच नाही ना, मला आवाज आला तेव्हा कळलं ही बाय माग आहे म्हणून. हा तुझा प्रॉब्लेम आहे. तुझा प्रॉब्लेम आहे काय? हा तुझा प्रॉब्लेम आहे. तुझ्या उंटाने आमच्या गाडीला लाथ मारली ते सांग ना. मारणारच की मग. ह्या बाईला लय मस्ती आहे. मस्ती बिस्ती काढू नको तो. तुझी मस्ती अशी काढीन ना मी. तसं नाही साहेब. स्टेशन आहे. मी तुम्हाला सांगते एक्झॅक्टली काय झालं. हा ते सांगा. हा तो असा त्याचा चालला होता. असा, इथून हा. आम्ही आमची स्कूटर घेऊन छान चाललो होतो. हा. आम्हाला इथे जायचं होतं. बरं. आता हा उंट आहे, हा. हा ऑब्व्हियसली असा जाणार ना. तो गेलाच नाही. मग तो गेला नाही, मग आमची धडक झाली. मग आमचं काय चुकलं त्याच्यात? 1 मिनिट. उंट ऑब्विसली असा काबरा जाईल. कारण साहेब उंट तिरपाच जाणार ना. तर ऐका ना, उंट तिरपा चालतो पण तो बुद्धिबळात चालतो. नॉर्मल उंट आहे ना तो असा सरळ चालतो. नॉर्मल उंट जर तिरपा चालायला लागला ना तर याचा उंट मुंबईवरून डायरेक्ट श्रीलंकेत नाही का जाणार? काय बोलतोय खरं ते बोलतोय. आता घोडा कसा चालतो? हा आवाज झाला घोड्याचा. घोडा आहे ना तबडक 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 असा चालतो. बुद्धिबळातला घोडा 2.5 घर चालतो. मग तो काय तबडक तबडक तप तबडक तबडक तप तबडक तबडक तप असा चालेल का? घोडा आहे का तबला आहे तो? साहेब काय करू मी तुमचा? माझा मुद्दा समजावून सांगणं ना तुमच्याकडे शिकावा. क्या घोड्याचा आवाज दाखवा याचा काढून. तबडक तबडक तप. उंटाचा आवाज दाखवा. आता उंटाचा काय आला? जरा उत्सुकता म्हणून बाकी काय ना. तुमच्या उत्सुकतेचं नळलं दाबा. काय झालंय? मॅटर काय बघा मोरे, तुम्ही तोंडाने कौतुक करता माझं, पण तुमच्या नजरेत शिव्या दिसतात माहितीये का मला? माझं डोलं लय बोलकायत ना. Shut up, मोरे. साहेब तुम्ही त्याची बाजू. साहेब यांनी याच्या उंटाने आमच्या गाडीला धडक मारली. तुम्ही याला अटक करा, याच्या उंटाला पण अटक करा. अरे काय बोलताय? उंट काय लावलंय हो सारखं? त्याला काय नाव बिव काय आहे का नाही? उंटे नाव आहे मग मग काय नाव आहे? जेबरा. उंटाचं नाव झेब्रा आहे? मग अरे एका प्राण्याचं नाव दुसऱ्या प्राण्याला काय देतात तुम्ही? आला का तुम्ही कुत्र्याचं नाव टायगर ठेवताय? तुम्ही उंटाचं जेबरा नाही ठेवू शकत का? झेब्राच का बरं? झेब्राच का बरं? साहेब काय होतंय ना, मला ट्रॅफिक मध्ये सोपं जाते होती. कसं? ट्रॅफिक मध्ये लई गाडी असल्या का नाही, मी स्टॉप झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप झेब्रा क्रॉसिंग, मला बरोबर पडते साहेब ती. हो का? काही बोलतोय साहेब तू? तुम्ही ऐकून काय? ठीक आहे, मग आम्ही आमच्या स्कूटरचं नाव रॉकेट ठेवू आणि त्याला हेलिपॅडवर लँड करू. मॅडम तुम्ही असं बोलताना म्हणून तुमच्यावर केस करायची इच्छा होती. होय खरं. रॉकेट हेलिपॅडवर हे कराल तुम्ही, लँड कराल. एक तर रॉकेट आहे ना करून उडून जातं, ते परत येतच नाही. आणि हेलिपॅडवर ना हेलिकॉप्टर लँड होतं टक 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 करून. साहेब काय करू तुमचं? एखादा येडा गावाला सुद्धा हा मुद्दा विस्कटून सांगू शकतो, पण तुमच्याकडे क्वालिटी वेगळी आहे. माझ्याकडे वेगळी क्वालिटी. तुम्ही कसा आवाज काढून मुद्दा सांगता का? काय आवाज काढला? हेलिकॉप्टरचा एकदा आवाज काढा. मी कायला हेलिकॉप्टरचा आवाज काढू? सर उत्सुकता म्हणून काढू द्या. 1 मिनिट, तुम्ही ना मुद्दामून विषय भरकटवताय. तुम्हाला त्यांची बाजू घ्यायची आहे का? नाही ना. आम्हाला तुम्ही असं करताय का? असं कशाला करू? मग अटक करा तुम्ही त्यांना. असं कसं अटक करता सर येईल? दारू प्यायलाय तू. ड्रिंक अँड ड्राईव्ह ची केस आहे सर, त्याला 8 टाका. आम्हाला भीती वाटते त्याची. इकडे बाहेर इकडे बाहेर. एवढं नाही झालंय काही. अरे ड्रिंक अँड ड्राईव्ह ची केस आहे, याला 8 टाका. नाही साहेब. मोरे मोरे मोरे, एवढं किती आटापिटा चालू आहे मोरे तुमचा. आबिडी होत म्हणून करावं लागतं साहेब. दांडा पण पडला तुमच्या इथे. साहेब हे बघा, ड्रिंक अँड ड्राईव्हचा काही संबंधच नाही. नाही संबंध. पिलोय मी पिलोय ना साहेब. उंट थोडीच प्याला आहे. त्याचा चाललेला होता ना. एवढा समजतो मला तू. तो उंटा चाललाय, पण उंटाला चालवतो कोण? तर तू. त्याचा ड्रायव्हर कोण? तू. आणि ड्रायव्हर दारू प्यायलेला आहे, म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह ची केस कोणावर लागणार? सर वा करेक्ट बोललाय. तुम्ही म्हणजे त्याला काही इंटरनॅशनलच आहे एकदम. मग मी कित्येक वर्ष सांगतोय तुम्ही इंटरनेटवर ऐकतच सांगण्यासारखं पण नाही काय काय. अरे तुम्ही बाय ना बाटोड मारू बाटोड. तुले असा ठोकसू ना, तुला पुरजा पुरजा डिल्ला करी टाकसू. एकच फटका मा तुला आडा करी टाकसू मी.
साहेब काहीच कळलं नाही त्यामुळे भ्याच वाटण झाली भीती वाटत नाही का तुला? असू दे, साहेब. आता नाही नाही साहेब हे बघा थांबा तू माझं ऐकून घ्या मुद्दा ऐकून घ्या तुम्ही साहेब हे बघा हा, शांतपणे तुम्ही डोकं लावून बघा मी डोकं लावू गाडी असते की नाही ती यंत्र असते मग उंट यंत्र असते का नाही त्याला त्याची अक्कल असती बरं त्याचं चालतंय हा. आहे का नाही हो. आता मला सांगा ह्यांची जी गाडी आहे की नाही हम्म. ह्यांच्या गाडीला इंजिन आहे हा, मग आता समजा इंजिनाला मी हात लावला तर ती लात मारल का नाही पण उंटाला हात लावला तर ती लात मारणार का नाही बरं मग मग तुम्ही एवढंच लक्षात घ्या ना की उंटाला स्वतःची अक्कल आहे माझ्या उंटाला जर तुम्ही इथनं सोडला का नाही ती त्याचं बराबर घरी जाणार त्यांची गाडी सोडा जाईल का बघा बरं काय बोलताय जाऊच शकत नाही तिथले तिथंच पडणार साहेब ए मुद्द्याचे बोल अहो मुद्द्याचा साहेब एवढंच आहे उंटाला तिची अक्कल आहे ह्यांच्या गाडीला तिची अक्कल आहे का गाडी जाणार आहे का स्वतःहून आणि उंट स्वतःहून जातोय साहेब मी फक्त तिची सवारी आहे मी त्याला सांगणारच जायची अहो बरोबर तीच तर सांगतोय ना साहेब जायचे का नाही ती तेव ठरवतोय त्याला वाटलं तर तेव जात पण नाही उंटाला खूप कळतं ना तुमच्या कळतच की मग आम्ही इंडिकेटर दिलेला राईटचा आम्ही हॉर्न पण वाजवत होतो ए बाबा राईटचा इंडिकेटर दिलाय बघ बघ वळ का नाही वळला तुमचा उंट ओ मॅडम तुम्ही राईटचा इंडिकेटर दिल्यावर उंट का बरं राईटला वळेल कारण आम्ही इंडिकेटर दिल्यावर आजूबाजूच्या गाड्यांनी राईटला वळायला पाहिजे ना अरे आपण इंडिकेटर दिल्यानंतर आपण वळायला पाहिजे गाड्या कायला वळतील असं कसं साहेब आपण दिलेला इंडिकेटर मागे पुढे असतो तो आपल्याला कुठे दिसतो ज्यांना दिसतो त्या लोकांनी वळावं ना अरे लोकांनी वळावं म्हणून नसतं ते आपण दिल्यानंतर आपण वळतोय हे लोकांना कळावं म्हणून इंडिकेटर असतो ना त्यांना कशाला कळायला पाहिजे आम्हाला कुठे वळायचंय ते आम्ही त्यांना कशाला सांगू आमचे आई वडील पण विचारत नाहीत आम्हाला कुठे चाललायत आम्ही त्या लोकांना का सांगू ए लेडी शेक चिल्ली सर अरे असं इंडिकेटर दिल्यानंतर आपल्याला कळतं मग धडकी होत नाही ऍक्सिडेंट होत नाही ना तीन बाय ना अरे बाप काय डेंजर या बायका काय करावं यांचं मला काही कळे ना काही सुधरे ना मला मोरे काय करू मी आता नाही शॅल्यूट मारू यांना बाकी दुसरं काय आपल्या हातात नाही आहे तू बस रे बस बस शांतपणे बस तू तुझी काय इच्छा आहे मला माझी नुकसान भरपाई पाहिजे नुकसान भरपाई ह्यांनी उंटाला येऊन गाडी ठुकलेली आहे उंटाच्या पायाला खर्चडलेलं आहे एक 75,000 खर्च येईल 75,000 एवढा कस काय कसं काय म्हणजे उंटाचा पाय आहे तो 7 लाखाचा उंट आहे त्याच्या पायाला खर्चडले डॉक्टर म्हणजे हितलं डॉक्टर झालं नाही ते राजस्थानवरून डॉक्टर येणार आहे त्याला नीट कराय ह्यांनी 75,000 द्यावं ह्यांच्या गाडीत नुकसान झालं ते मी खर्च देऊन टाकणार सगळं साहेब आम्ही कसे देणार साहेब आमची सेकंड हँड गाडी आहे 30,000ची साधी आम्ही नाही देणार एवढे 75,000 तुम्ही बघा काय असेल ते. मला नका सांगू तुम्ही. देतो नुकसान भरपाई पाहिजे ना तुला मग काय साहेब अरे याला घेऊन जा आतमध्ये चांगली नुकसान भरपाई द्या चला मी सांगतो ना का कुठं ते प्राण्यांकडून तू मजुरी करून घेतो त्याची परमिशन आहे का परमिशन आहे का नाही ना मग आतमध्ये चांगली नुकसान भरपाई देते मग आता तू ठरव तुला आत राहायचंय का गुपचूप तुझ्या उंटाला घेऊन निघून जायचे विचार नको करू उंटाला घेऊन जाणं बरं पडेल तसं घाबरला मॅडम लायसन दाखव तुमच्या लायसन दाखवा ना दे लायसन ए ना घरी आहे घरी आहे गाडीची कागदपत्र कुठे आहेत घरी आहेत घरी डोकं पण घरी आहे का नाही साहेब घरी हेल्मेट कुठे हेल्मेट घरी राहिलं साहेब आम्ही काय मुली डोक्यात खूप विचार असतात बायका म्हटल्यावर विचार पिक्चर देऊ नका ते काय काय म्हटल्यावर हे असताना ते असताना आमका असताना ढमका असता काहीच नाही तुमच्याकडे सगळे दंड लावतो तुमच्यावर आणि तुमची गाडी जप्त करतो आता नको सर आम्हाला एक दिवस दिली गाडी नका प्लीज जप्त नका करू प्लीज नका करू अरे तुमच्यासारख्या बायकांमुळे बायका आणि ड्रायव्हिंग याच्यावर जोक करायला लागतात लोक थट्टेचा विषय होऊन जातो हे मोरे करतात थट्टा हो मी करतो थट्टा मला ते सांगायची गरज नाही मी सांगितलंय करायला पाहिजे करतो थट्टा म्हणे जवळजवळ 80% मी तर म्हणतो 90% बायका नीट ड्रायव्हिंग करतात त्यांना वाहतुकीचे नियम माहिती असतात पण तुमच्यासारख्या 2-3 बायका असतात ना त्याच्यामुळे सगळ्या बायका बदनाम आहेत सॉरी सॉरी म्हणताय आता ऐका वाहतुकीचे सगळे नियम काय आहेत ते माहीत करून घ्या ते पाळा आणि राईटचा इंडिकेटर दिल्यानंतर कुठे कुठे जायचं राईटला नेंगा आता ऐ तू पण निघ रे बसला काय साहेब थांबा मी जातो ना त्याच्याबरोबर बाबा उंट घेऊन कुठे जाणार आहे गिरगाव चौपाटी मला भायकाला सोडशील काय सोडतो की नाही मी त्यांच्यावर गेलो असतो पण टेबल सीट जाता येणार ना तर मी भायकाला जाऊ का ह्याच्याबरोबर उंटावर कशाला जाताय मग मला उंटावर ना अख्खी मुंबई बघायची येडे का मोरे तुम्ही का ना निघा
सगळे निघा इथून. ऐका ना साहेब. सगळे निघा. ऐका फालतूपणा. वा वा, जरा अजब होती कॉन्सेप्ट, काहीतरी वेगळंच घडलं पण मजा आली. प्रसाद दा. चांगला होता विषय. मला एक किस्सा आठवला पुण्यातला. मी बाईकवर चाललो होतो पुण्यात आणि माझ्या पुढे 2 बायका एकाच गाडीवर होत्या आणि मला सरळ जायचं होतं, त्यांना राईटला वळायचं होतं. पण त्यांना राईटला वळायचं तर त्यांनी काही इंडिकेटर दिला नाही, काही नाही दिला आणि अचानक राईटला वळल्या. तर मी म्हटलं ओ ओ ओ हात तरी दाखवा. त्यावर ते म्हटले कशाला, आपली कुठे ओळख आहे. चांगला होता विषय. भूषण शेलार नव्याने आपल्या संचामध्ये सामील झालेले लेखक आहेत. संकल्पना पण त्यांचीच होती आणि लिखाण पण त्यांचंच होतं. छान होती कॅरेक्टर्स. सावत्या तू वाटतो असा उंटवाला. खरंच वाटतोयस. म्हणजे ते पायात स्लीपर विपर ते शर्ट बीट म्हणजे मस्त मस्त. ड्रेसमधनं फार ते करेक्ट आलं. मी कारण बघितलेले 2-3 उंटवाले एका शूटिंगच्या निमित्ताने. आणि तुम्ही दोघी पण उत्तम ड्रायव्हिंग करणाऱ्या वाटता. चांगला होता विषय. सादरीकरण पण चांगलं. मोरे मस्त, श्याम्या मस्त, मजा आली. मंडळी, हास्याचा हा आविष्कार असा चालू राहणार आहे. परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश.